साहेबही या ठिकाणी आलेले आहेत. मी आता इंडिव्हिज्युअली नावं न घेता ताबा मला वाटतं मी साळी साहेबांना देतो आणि आपण इथून ते पुढील आपल्याला मार्गदर्शन करतील असे त्यांना विनंती. कोण स्वार्थी नाहीये. 3D पिक्चर आला दाखवतो ना. 3D पिक्चर मध्ये आमिर खान दरवेळेस समोरच्याला बरं वाटावं म्हणून काय बोलायचं, ऑल इज वेल. तसं मला असं वाटतं की मी असं म्हटलं पाहिजे की मी स्वार्थी आहे आणि अगदी छातीत ठोकून म्हटलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या मनामध्ये पैसे कमवायचा स्वार्थ येत नाही तोपर्यंत आपण पैसे नाही कमवत. हे 100% खरं आहे. आपल्याकडे म्हातारी माणसं असं म्हणतात की तुला मी का बरं पोचते माहितीये का, ती तिच्या मुलाला बोलते का, तर तू माझ्या जगण्याची काठी आहे असं बोलते ना. ती अपेक्षा आहे तिला की आपल्याला हे सगळं करायचंय. पण हे सगळं होत असताना आपल्या समोर अनेक प्रश्न असतात. मी खरं तर ना शेती हा माझा आवडीचा धंदा आहे. म्हणजे मला शेतात जायला आवडतं. शेतीच्या बाबतचं खूप असं बरं वाटतं. सोयाबीनचा भाव पडला तरी मला वाईट वाटतं. आणि मी असं म्हणतो की शेतकरी चांगला आहे पण शेतकऱ्याला धंदा नाही करता येत, ही बेसिक अडचण आहे. मी पॉलिहाऊसवाला आहे. म्हणजे बराच काळ मी अगदी दादरमध्ये हे करत फुलं मार्केटला मी फुलं सुद्धा विकलेली तिथं. त्यामुळे मला मुंबई नवीन नाहीये. मी तुमच्यापेक्षा कधी जास्त मुंबई मला माहिती आहे. कलगुटकर मी खूप फिरलोय पायाने ना, असं खूप लाखो किलोमीटरचा प्रवास केला मुंबईतल्या मुंबईत असं म्हणून आपण. एवढ्यासाठी की जे सगळं आहे या मुंबईमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मला असं लक्षात येतं की मुंबई एक वेगळं शहर आहे. मी जेव्हा देश अर्धा फिरलो म्हणजे बऱ्यापैकी फिरलोय तर मला काय असं वाटतं की बिहारमध्ये बेतियाला समजा असेल, मुझफ्फरनगरला असेल किंवा औरंगाबाद आहे, तिकडे एक औरंगाबाद आहे, तर तिथल्या माणसाला आहे ना तुम्ही 10 रुपये जर दिले तर इथल्या माणसाच्या 1000 रुपयापट्टी नाही. इतकी गरिबी आहे. आणि एक कपडा जर त्याच्याकडे असेल तर त्याला जर तुम्ही विचारलं की आमचे चांदोरकर साहेब दररोज इन बिनवर फिरतात, परंतु जर तुम्ही बिहारच्या माणसाला विचारलं की युपी, झारखंड, छत्तीसगडच्या रिमोट मधल्या माणसाला विचारलं तर त्याला 2च कपड्याचे जोड असतात. म्हणजे दारिद्र्याचं लक्षण आपण जेव्हा म्हणतो की गांधीजींनी अंगावरची वस्त्र का बरं फेकली, तर समोर त्यांना दिसत होतं की 4 बायका आहे, 2 बायका नदीत जातात, आंघोळ करतात, बाहेर येतात, मग त्या 2 जातात. त्याचं कारण असं होतं की त्यांच्याकडे कपडेच नव्हते. म्हणजे इतकी गरिबी ह्या देशात होती म्हणून तो माणूस स्वतःवरच्या अंगाची वस्त्र काढून तो जगभर फिरला. माझं म्हणणं असं आहे की हे सगळं जरी बरोबर असं असलं तरी एक गोष्ट मात्र पक्का आहे, पैशाशिवाय जग चालत. मग जर पैशाशिवाय जग चालत नाही, आपण दररोज उठायचं आणि कलगुरू साहेब आपल्याकडे एक फार भारी फॅशन आहे. धीरूभाई अंबानीला शिवाय घालायला फार सोपं वाटतं आपल्याला. नरेंद्र मोदीला काहीच कळत नाही, राहुल गांधीला काहीच कळत नाही, उद्धव ठाकरेला काही कळत नाही. हे म्हणण्यामध्ये आपला फार टाइमपास असतो आणि मला असं वाटतं की हा टाइमपास करून काहीच आपण मिळवत नाही. आपल्याकडे जर आपण नीट विचार केला तरी आपण आपला टाइमपास खूप करतोय या सगळ्या याच्यामध्ये. आणि या सिस्टीम मध्ये जर मला काम करायचं असेल तर मला असं वाटतं की मी ज्या शेतीची नाळ म्हणतो वारंवार, ही शेतीची नाळ जर मला अजून थोडीशी व्यापक करायची असेल तर काय. मी 2 मिनिटं फक्त हिस्ट्री सांगतो, मग आपण आपल्या मूळ याच्यावरती येऊया. कोरोना आला आणि कोरोना नंतर एक गोष्ट मात्र तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आली की माणसं जे जवळ आले काही काळासाठी, परत मानवी स्वभाव मानव असाच असतो, तर तो परत दूर गेला आणि पुन्हा आपल्या ट्रॅकवर तो जगायला लागला. पण त्याच्यानंतर काही गोष्टी घडल्या तर त्या आजही तुम्हाला जाणवत असतील की कम्युनिटी बिझनेस उभा राहायला हवा, लोकांनी एकमेकाला सहकार्य करायला हवं आणि मग यातनं आपल्याला काम पुढे करता येते का असा एक विचार समूहामध्ये आला. जसं चांदोरकर साहेब किंवा कलगुटकर साहेब किंवा गणेश भाई करतायत. हे कुठून येतं माहितीये का, जेव्हा तुमच्या जगण्याचीच लढाई सुरू होते आणि या जगण्याच्या लढाईमध्ये एक बाब लक्षात आली की माणसं जगण्यासाठी हे सगळं जरी करत असेल पण समूहाने जर माणूस असेल तर प्रगती अधिक करतो. मग जर अशी समूहाने प्रगती करायची असेल तर मग काय. मी तुम्हाला असं म्हटलं की माझी मातीशी नाळ आहे आणि ही नाळ धंद्यात आहे का, तर मला खूप वेळा असं वाटतं की स्टॅटिस्टिकवर आपण कधीच विचार नाही करत. खूप वेळा म्हणजे शिक्षित माणूस सुद्धा तसं नाही करत. आणि तुमच्यातल्या काही लोकांना काही छोटे प्रश्न करतो. मुंबईची लोकसंख्या किती आहे? किती? चला येस, हा 2 कोटीच्या आसपास आहे, बरोबर.
तर ही साधारण आता विरार वसईपर्यंत 2,80,00,000 गेलेली आहे. हा माझा आकडा नाही, हा एकच एजन्सीने केलेला सर्वे, तर आपण 2.5 कोटीपर्यंत पकडूया. आपण ज्या देशात राहतो त्या देशात जातीची संख्या खूप महत्वाची आहे. किती जाती आहे आपल्याकडे? बरोबर. आपल्याकडे धर्म पण खूप आहे, तरी आपण सगळे एकत्र राहतो. मग जर हे सगळं होत असेल तर ह्या सगळ्या लोकांसाठी सरकार नावाचा जो काही भांगड आहे ती काहीतरी तर करत असेल की नाही? आपण हे सगळे मुंबईची लोकसंख्या, महाराष्ट्राची लोकसंख्या, एसटी वाले किती, एसटी वाले किती, महिला किती, पुरुष किती, असं सगळं आपण बघितलं. आणि सरकारला आपण कोणत्याही सरकारला निवडून द्या, मोदीच्या द्या, राहुल गांधीच्या द्या, समाजवादी पार्टीच्या द्या, आपलं काय घेणं देणं त्याशी. आपल्याला धन्य या विषयावर बोलतोय. मग ह्या देशामध्ये आपण असं म्हणतो की 150 कोटी लोकसंख्या आहे आपली. मग 150 कोटी लोकसंख्येसाठी सरकार नावाचा प्रकार काहीतरी तर करत असेल की नाही? की करतच नाही असं तुमचं म्हणणं? खूप लोकांचं म्हणणं आहे की सरकार आमच्यासाठी काहीच करत नाही. बरोबर आहे ना? बोला ना, आपण म्हणजे बोललं पाहिजे काही फ्रँकली. हा, पंचवार्षिक असतील किंवा रोजगार हमी योजना असतील, असंख्य योजना सरकार राबवत. बरोबर. पण लाभ आम्ही किती घेतो? करेक्ट. इथं खरी गाडी येऊन थांबते. भारताची लोकसंख्या सरकार जे म्हणते 150 कोटी किंवा 140 कोटी, याच्यासाठी आतापर्यंत म्हणजे तशा अर्थानं 1951 पासून तर 2025 पर्यंत साधारण 13,000 स्कीम्स डिक्लेअर झालेले आहेत. आणि 13,000 पैकी किती लोकांनी किती फायदा घेतला आज ज्याचा त्याचा प्रश्न. याच्यात बदल होतो, कमी होतात, जास्त होतात, योजना बदलली जाते. पण मग हे सगळं जे होतंय हे नेमकं होतंय काय? सर आपण स्टार्ट करू थोडस, म्हणजे पहिलं प्रेझेंटेशन एवढ्यासाठी करायचं का मी तुमच्याशी बोलतोय. मी जाणण्यात असेल तर कदाचित माझी इथली पीपीटी लगेच बदलेल. आता जेव्हा तुम्हाला मला असं लक्षात येतं की मी ज्या शहरात राहतो त्या शहरामध्ये नेमका व्यवसाय काय, तुमच्यापैकी 2 जणांनी कोणी सांगावं की हा हा व्यवसाय मला आवडतो? काय? खूप प्रश्न असतात आपल्या समोर, पण तुम्ही बोलले ना तर मला जरा थोडस कळेल की मला असं असं काहीतरी काय. तुमच्याकडे बघा ना, पटापट बोलूया, आपलं वेळ पण कमी. हा, येस. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ हो. हा यार तो कुठे आहे? बघ त्याला किशोर हे काय आपलं प्रोजेक्टर. याचा अर्थ काय म्हटलं का की मला व्यवसाय करायचा हॉटेलच्या बाबतचा, बरोबर ना? जे काही टिफिन वगैरे जे काही द्यायचं. कुठलंही सरकार साधारण कुठलीही योजना आखताना 2 घटकांवर अवलंबून असते. एक उत्पादन आहे आणि दुसरी आहे सेवा. एक म्हणजे याला इंग्लिशमध्ये आपण मॅन्युफॅक्चरिंग म्हणूया, आणि दुसरी होते सर्व्हिस सेक्टर मध्ये. या ताई ज्या बोलल्यात ना ते सर्व्हिस सेक्टर मधलं काम आहे. मग मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय नेमकं? तुमच्या मुंबईत मॅन्युफॅक्चरिंग होतंय का? गारमेंट्स. अजून दादा हे काहीतरी त्यांचा काहीतरी इश्यू आहे. गारमेंट्स. अजून काय? आपल्याला नेमके काय काय व्यवसाय सापडतात कधी माहितीये? बोला ना पटापट. मी मला जरा रिस्पॉन्स आला ना. लक्ष देत नाही त्याच्यामुळे. हा म्हणजे आपलं असंच व्हायची वेळ आलेली. हा बर ठीक आहे. हे यांचं जरा 1 मिनिट होऊ द्या, लक्षात येतं. काय नाही होत कनेक्ट. सर्व्हिस इंडस्ट्रीवरती 90% अवलंबून आहे. म्हणजे जर तुम्ही कुठलीही गोष्ट जर इथली बघितली, अगदी मुंबईतल्या पातळीवरची, तुम्हाला असं लक्षात येईल की सर्व्हिस इंडस्ट्रीवरती या ठिकाणी खूप बाबी आहेत. बिझनेस आहे जोही आपण करायला निघालेलो आहोत, जोही काय आपल्याला जे करायचं आहे तो जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला स्वतःला व्यक्तिगत डेव्हलप होऊन चालणार नाही. जे मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की आम्हाला जे काम करायचं आहे, या कंपनीची पहिल्यांदा स्थापना झाली. काय आहे याच्यामध्ये? तर जेव्हा तुम्ही आणि मी आपण एखादा बिझनेस करायचा आहे तर तो बिझनेस करताना तुमची लोक माझ्या बरोबरची एक संलग्नता, आपण इन्व्हॉल्वमेंट असेल
ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही. मग आता काय की याच्यामध्ये आपल्याला वारंवार एक बाब लक्षात येते की हा महाराष्ट्र आहे. ज्या औद्योगिक बाबत आपण वारंवार बोलतो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री सुद्धा यामध्येच येते. हा महाराष्ट्र असाच आहे. काय आहे महाराष्ट्रामध्ये? तुम्ही विदर्भाकडे जर बोट ठेवलं तर विदर्भामध्ये कुठलं पीक येतंय? कारण हे मी युनिव्हर्सल महाराष्ट्र युनिव्हर्सल म्हणून असं पकडतोय. विदर्भामध्ये जर तुम्ही गेले तर संत्रा भेटतं की नाही तुम्हाला? मोसंबी भेटतंय, संत्रा पेढे आपल्याकडे बऱ्याच हे होतात. तुम्ही इथं मराठवाड्यामध्ये जर गेला, तुमच्यातलं कोणतरी मराठवाड्यामधलं जर असेल तर तुम्हाला लक्षात येईल तर सगळ्यात डाळी तिकडे होतात. ज्वारी, हा, हे सगळं तुम्ही तिकडे येते वाटतं. हा, म्हणजे इकडे ते होतं. आता कोकण प्रांत आहे, कोकण प्रांतामध्ये तुम्हाला काजू आहे किंवा आंबा आहे वगैरे ह्या सगळ्याचे पिकं आहेत. हा खानदेश, मी नाशिकवाला, त्यामुळे आमच्याकडे काय होतं, मी ज्या जिल्ह्यात राहतो ना तो जिल्हा सगळ्या जगाला कांदा सप्लाय करतो, बरोबर? नाशिक. आमच्याकडून सगळ्या जगाला वाईन सप्लाय होतो, म्हणजे आम्ही द्राक्षवाले आहोत. आमच्याकडून सगळ्यात जास्त हे होतं काय, पोमोग्रेनेटला काय म्हणतो आपण सर, डाळिंब आमच्या इथे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, बिझनेस कसा कसा आहे ना, बोलण्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी जाणवतील. नाशिक हे असं नालायक शहर आहे की या नालायक शहरामधल्या आम्ही सगळ्यांनी, मी स्वतःही शेतकरी आहे, आम्ही आमच्या शेतात एवढे पेस्टिसाइड मारले, एवढे पेस्टिसाइड जमिनी खराब करून टाकल्या. मग आमचं वैशिष्ट्य असं आहे की सगळ्यात जास्त पॉलिहाऊस आमच्याकडे होते. अर्थमंत्री होते मनमोहन सिंग, त्यांनी सांगितले की ती नोहाडी नावाचं एक गाव आहे ओझर विमानतळाजवळ, त्या ठिकाणी सगळ्यात जास्त पॉलिहाऊसला पैसे दिलेत म्हणून या खानदेशचं नाव एक मोठं झालं. आज तुम्हाला गोष्ट सांगतो, नाशिक हे महाराष्ट्रातलं वायनरीचं हब आहे. नाशिक हे ओनियन मधलं, प्रोसेस मधलं एक नंबर आहे जगामध्ये. म्हणजे आता कांदा पावडर, तुम्ही कांदा आता चिरायची गोष्ट विसरून जाईल, आता वेळा काय सगळं बंद होऊन जाईल. आता डायरेक्ट पावडर राहायचं टाकून त्याची कढई, विषय संपला. इतकं सोपं काम करून टाकलंय. आमच्याकडे टोमॅटो इतके भाव असतो ना तर त्यावेळेस ना टोमॅटोच्या ट्रॉली रस्त्यावर डायरेक्ट फेकून जातात लोक, त्याच्यावर गाड्या घेऊन जातात. पण मग हे सगळं जातं कुठे? म्हणून मग नाशिकमध्ये आता अर्ध्या गल्फला म्हणजे दुबई, अबुधाबी वगैरे इकडे सर्वात जास्त आम्ही पल्प कशाचं देतो? टोमॅटोचं. तुम्ही किसानचं तुमच्या घरात येते ना सगळ्यांकडे, एक किसानचं अख्खं पल्प नाशिकला तयार होतं. आमच्याकडे 2 फॅक्टर आहे, वरुण ऍग्रो आणि सह्याद्री तुम्ही बऱ्याच वेळा त्या विलास शिंदेची मुलाखत, हे सगळं म्हणजे ह्या बेल्टमध्ये, मी आता नाशिकचं असल्यामुळे मी जरा जास्त बोलतो, पण या सगळ्या बेल्टमध्ये काही ना काही आहे. सर नेक्स्ट मी यालाच घ्या ना डायरेक्ट. हा, मग महाराष्ट्रात आता आपण जे काम करतोय याच्यामध्ये काय काय नेमकं आहे, म्हणजे आपल्याला शेवटच्या टप्प्यावर हे सगळं जो पण आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण पुढे नाही जाणार. महाराष्ट्र घरेलू उत्पादन कसं आहे तुम्हाला माहिती आहे ना, लसणाची पाकळ्या सोलायचं बायकांना प्रचंड जीवावर येतं की नाही? बरोबर. दुसरं असं आलं किसायचं म्हणलं तरी फार वैताग येतो. काकड्या आता आहे ना इतके निभार आहेत त्या खाऊशीच वाटत नाही. मग आपल्याकडे एक आलं ते किसणे नसते काही. हा, हे सगळं जे काम आहे जे शेतीशी संबंधित आहे पण जे व्यवसायाचं रूप घेत आहे. मग जसं मी तुम्हाला मगाशी असं म्हणतो की कांद्याची पावडर आता बनवायची आहे. मग कांद्याची पावडर बनवायची असेल ना, एकट्या बाईचं तर काम नाही किंवा एकट्या कलगुटकरांचं काम नाही. मग याच्यासाठी 10 हे लोक किंवा तुम्ही 10 असा गट जर तयार झाला तर हे गट उद्या महाराष्ट्रामध्ये जेवढं उत्पादन करतंय ते एवढ्या टक्क्याचं आहे, 100 पैकी एवढा टक्का याच्यातला आहे. याच्यामध्ये तुम्ही कुठं आहात याचं जरा उत्तर तुम्हीच म्हणाला विचारा की मी इथं आहे का नाही. औद्योगिक क्षेत्र म्हणजे नाशिकला आमच्याकडे 5 स्टार MIDC आहे आणि कोकणात गेलो तर एक पण सापडत नाही. मोठी MIDC सोडले तर बाकी काहीच नाही. चिपळूणला आता थोडीफार होते. सगळं आमच्याकडे महिंद्राचे 3 प्रोजेक्ट आहेत. एक तर रिलायन्सनी आमच्याकडे खतवड नावाचं एक गाव आहे, त्या गावामध्ये 400 एकर मध्ये फार्मा इंडस्ट्री रिलायन्सची आहे. रामदेव बाबाचं 150 एकर मध्ये आता काम सुरू आहे आमच्याकडे. त्याच्यानंतर इंडियन ऑइलनी 350 एकर लँड घेतलेली आहे. असा तो अख्खा मोठा हार्डोस झालेला आहे. नाशिक शहरामध्ये फ्लॅटची जी किंमत आहे ती किंमत रिलायन्सच्या बाजूला 25 ते 30 एकर लँड एका बिल्डरने घेतली, जो आमच्याकडे गंगापूर रोड म्हणजे आमचं पेठे रोड आहे. जी किंमत इकडे तीच किंमत तिकडे. याचं कारण काय झालं की इंडस्ट्री ह्या पातळीवरती FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जी आहे ती एवढी आहे. याच्यात आपण सोडून देऊया. तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखल दिल्यानंतर काय सांगितलं जातं? कमीत कमी उत्पन्न 8 लाख रुपये, बरोबर? आणि कमीत कमी 2.5 लाख रुपये
आणि अधिक जास्तीत जास्त आपल्याला एवढं करता येईल. पण मग ह्या सगळ्या याच्यामध्ये जो रोजगार आपल्याला सापडतो तो 70% आहे, आणि हा तुम्ही आणि मी करतोय. म्हणजेच सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये, म्हणजेच तुम्हाला मी जसं बोललो ना की लसणाची पाकळी सोलायची पण मला कंटाळा येतो, म्हणून कोणीतरी एक टेम्पोवाला येतो तुमच्या दारामध्ये भाजी देतो, लसणाच्या सोललेलं लसूण देतो तुमच्याकडे. हे कुठे देते? याचं एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. नाशिकवरून साधारण दररोज 1,500 ट्रक येतात मुंबईमध्ये एपीएमसीला फक्त भाजीपाला घेऊन. आमची दादागिरी त्या बाबत नाशिकवाल्यांची. तुम्हाला बघा आजही पण नाशिकचा भाजीपाला म्हटलं का लोक पटकत येतात. याचं कारण काय आहे? आता ह्या मुंबईमध्ये नेमकं काय आहे? किंवा आपण सर थोडं मुंबईत नेमकं काय सर? नाही मार्क्स बॅकला. आणि ह्या सगळ्या जर सुविधा तुम्ही बघितलं तर आंतरराष्ट्रीय 4 विमानतळ आहेत तुमच्याकडे, बरोबर. राज्याअंतर्गत 8 विमानतळ आहेत. इथं बंदर सगळीकडे देशभरात 8 इंजिनिअरिंग कॉलेज आहे, फार्मसी आहे, मॅनेजमेंट आहे. मी हे का सांगतो सर? नेक्स्टला घ्या. याच्यामध्ये तुमचा धंदा लपलेला आहे, बरोबर. हा, याच्यामध्ये तुमचा धंदा जर लपलेला आहे तर मग आता बघा मला सांगा, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात? मला जे शिक्षित आहे यांना आता याच्यातला नीट अर्थ कळतो, याच्यात तुम्ही कुठे आहात जरा मला सांगा बरं. नाहीये ना? चला आपण पुढे जाऊया मग. बघा आता तुम्ही ह्या मुंबईमध्ये याला अल्फा वर्ल्ड सिटी म्हणतात, बरोबर. तुम्ही शोधा नेटवरती अल्फा वर्ल्ड सिटीचं. म्हणजे काही शहरांना असं विशिष्ट नाव दिलं जातं, त्यापैकी मुंबई एक आहे. जसं तिला म्हणतो राणीचा तो काय हार आहे गळ्यातला, त्या नरिमन पॉइंटला काहीतरी आपण म्हणतोय. या मुंबईमध्ये नेमकं काय आहे? सगळ्या बँकांचे ऑफिसेस मुंबईमध्ये आहे. सेबीचे ऑफिस आहे, बघा इथं आपण लिहिलं. सगळ्या विमा कंपनी इथं आहेत, म्युच्युअल फंड आहे, स्टॉक एक्सचेंज आहे. 41% देशातले कॉर्पोरेट ऑफिस एकट्या मुंबईत आहे, बरोबर. कापडगिरी आता थोड्याशा लयाला जातात गेल्याच्या वगैरे. 1.5 अब्ज रुपयाची उलाढाल एकट्या शाहरुख खान, आमिर खान, ऋतिक रोशन या सगळ्यांची आहे, म्हणजे बॉलिवूडची आहे, बरोबर. त्यानंतर तुमच्या एकट्या धारावीमध्ये 15,000 धंदे आहेत. याच्यात तुम्ही कुठे आहात? मी फक्त तुम्हाला प्रश्न करतो, तुम्ही कुठे आहात त्याच्यामध्ये? त्यानंतर तुम्ही जे काम करतायत, दररोज उठायचं भैयाने असं केलं, भैयाने तसं केलं, त्याच्यामध्ये भैया इथं सापडतोय. आपण आहोत त्याच्यात? नाहीये, बरोबर. हे तर तुमच्या हे झाल्या. बघा तुमच्या सगळ्या आजूबाजूला तुम्हाला घाऊक मार्केट सापडतं, तुम्हाला किरकोळ व्यापार पण सापडतो, सुपर मार्केट आहे, हायपर मार्केट आहे, डिपार्टमेंटल स्टोर्स आहे. हे सगळं येतं कुठून? हे कोणीतरी तुमच्या इथं आणून देतं. याचा अर्थ ती सर्व्हिस आहे. ह्या सर्व्हिसची सुरुवात बघा कशी होते. सकाळी नाशिकवरून भाजीपाल्याची गाडी येते वाशी मार्केटला. वाशी मार्केटला लोडिंग अनलोडिंगचा पहिला धंदा होतो तो भैयाकडून. तो तिथे गेला, तो व्यक्ती, त्यांनी ती सर्व्हिस दिली म्हणून ती सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. तिथून तो माल दादरच्या जनता मार्केटला आला. उदाहरणार्थ जनता मार्केटवरून 10 व्यापाऱ्यांनी परत छोट्याने घेऊन गेला. त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्याकडून तो परत भाजीपाला किंवा तो माल छोट्या अजून काही लोकांकडे गेला. याच्यामध्ये आपला हिस्सा किती आहे? 0 आहे ना सर. नेक्स्ट घ्या. मी उलाढाल 12,000 कोटीची सर, हे पॉप्युलेशन आहे. त्या पुढे नेक्स्ट सर मॅन्युअल आहे तो. हा, ते काहीतरी इश्यू आहे त्याचा तो. बरं थांबा मागे अजून पुढे. नेक्स्ट. 1 मिनिट. मग मुंबई जर हे सगळं असं आहे तर मुंबईला एक प्रश्न कोणीतरी केला होता ना सर? काय प्रश्न आहे सांगा, लावा ना. मॅन्युअल आहे तो. मुंबईमध्ये येते ती कशासाठी येते? कारण इथे मोठ्या सगळ्या बँका आहेत, राष्ट्रीय बँक, येतानाच पंजाब नॅशनल बँक लागली, बरोबर ना. खाली सहकारी बँका 67 आहे. याची उत्तर आपण नंतर घेणार. नाबार्ड नावाची एक बँक आहे, तुम्ही दररोजच नाबार्डचं नाव ऐकतात, शिकलेली पोरं सगळे त्याच्यात बघतात. शेड्यूल बँक 135 आहे. खाजगी बँका आहेत, पतपेढ्या आहेत. आणि पतपेढ्यांची संख्या बघा किती आहे. शहरी पतपेढ्यांची संख्या बघा किती आहे.
एनबीएफसी म्हणजे ज्या फायनान्स कंपन्या त्यांची संख्या बघा भारतात किती आहे, 9,292. सहकारी साखर कारखाने, या सहकारी साखर कारखान्यामध्ये तुम्ही मी कुठे आहे, आपण आहोत की नाही? या सगळ्या सिस्टीम मध्ये तुम्ही कुठे आहात? जर मला एक कोणीतरी एखादं उत्तर सांगा, कोण मी आहे, कोणीतरी तर असेल ना, हे याच्यावर कुठेतरी असेल. सर नेक्स्ट डे कोणीतरी असेल की नाही याच्यामध्ये? हा, एनबीएफसी मध्ये आहे, बरोबर. कितीपर्यंत लोन घेतलं असेल एनबीएफसी मध्ये? नेक्स्ट डे हा सॉरी हा बस. मग सरकार या सगळ्याबाबत ही सगळी सिस्टीम तुमच्या समोर उभी राहिली. मग सरकार आपल्यासाठी नेमकं काय काम करतंय? सरकार मधले काही मंडळांनी शोधलेले आहेत, असे खूप आहेत, पण ते सगळे शोधणं शक्य होत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा उद्योग केंद्र आहे, ज्याला DIC आपण म्हणतो, डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रियल सेंटर, बरोबर ना. या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर सर्वसाधारण 2 लाख कोटी, माझा आकडा लक्षात ठेवा, 2 लाख कोटी भारत सरकारचं मीडियम म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठीच हे केंद्र आहे. बऱ्याच वेळा लोक असं म्हणतात की आम्ही गेलो की आम्हाला ही गोष्ट कळत नाही, ती कळत नाही म्हणूनच आपण इथे जमा झालोय. खादी ग्रामोद्योग आहे, खादीला तुम्ही सगळेच ओळखतात. आता काय झालं माहितीये का, खादी म्हणजे साहेबांच्या अंगावर खादीचं शर्ट आहे म्हणून खादी असं नाहीये. खादी ग्रामोद्योग आपण त्याच्यामध्ये नाही, हे नेमकं विसरून जातो. तुमच्यातलं एकही माणूस मुंबईकर नाहीये. तुम्हाला गाव आहे ना सगळ्यांना, आपल्याला गावाला जायचं, ह्या महामंडळाचं पणन महामंडळ, सगळ्याच्या अंगावर कपडे आहे ना. पणनचा अर्थ फक्त वस्त्राशी संबंधित आहे असा नाही. तुम्ही जोही व्यवसाय करता, जो सहकारी पातळीवर होतो, तो या ठिकाणी येतो. शेती विकास महामंडळ, तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे किती लोकांकडे शेती आहे? हात वर करा जरा. यांच्याकडे बरं, एवढं सगळ्यांकडे शेती आहे. ज्याच्याकडे शेती नाही त्यांनी काय करायचं? आणि मला फार आवड आहे, काहीतरी ते केलं पाहिजे ना. कुठे शेती? मग मी ज्या नाशिकमध्ये आहे त्या नाशिकमध्ये हे महामंडळ आहे, हे पुण्याला हेड ऑफिस आहे याचं. या महामंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 10,000 एकरपेक्षा जास्त शेती या महामंडळाची. हे महामंडळ असं म्हणतं की आम्ही आता शेतीच करू शकत नाही, अशा वेळेस आम्ही तुम्हाला भाडेतत्त्व द्यायला तयार आहोत. बरं, किती काळासाठी देतात? 30 वर्ष, 50 वर्ष, बरंच पुढे पुढे चालते. आमच्याकडे नाशिकमध्ये एक मंत्री आहे, नाव नाही घेत मी, त्यांनी 350 एकर जागा भाडेतत्त्वावर घेतली. काय भाडं आहे माहिती तुम्हाला? 1 रुपया. किती? 1 रुपया. या जागेवरती त्यांनी इथेनॉलचा प्रोजेक्टचं काम सध्या सुरू आहे. मला एक सांगा, तुम्ही मी आपण वारंवार त्याच गोष्टी का बरोबर बोलतो की आमच्याकडे काहीच नाही, आम्हाला बेरोजगार आहोत, आम्हाला पैसेच नाही. असं नाही, पैशाचे उत्तर आपण पुढल्या काळात घेऊया. राज्य कृषी व औद्योगिक महामंडळ. राज्य कृषी म्हणजे काय? शेती, बरोबर. औद्योगिक महामंडळ, शेतीचा आणि औद्योगिकचा काही संबंध आहे का? आहे का? काय म्हणजे आहे का? कसं आहे ते एकदा कोणी बोल एक सांगा काय आहे? राईट. अजून तुम्हाला एक लक्षात येते का? शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेल्यानंतर आता ते पॉवर टिलर आला किंवा ट्रॅक्टर आहे, तो इथं सापडतो. प्रत्येक शेतकरी, मी मगाशी बोलताना असं म्हटलं की आम्ही आमच्या जमिनी इतक्या घाणेरड्या करून टाकल्या, पेस्टिसाइड आम्ही फर्टिलायझर मारून ते याच्यात सापडतं. तुमच्यापैकी जर SC ST वाले आणि महिला जर विशेष असेल ना, तर इथं माहुलला राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर आहे, माहिती आहे ना? बरोबर ना? माहुलला कधी गेला की मला माहित नाही, मध्ये मी बराच वेळा जातो, मित्र आहे माहिती मॅनेजर साहेब. त्या प्रत्येक ठिकाणी राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझरची एजन्सी SC ST माणसाला मोजून 3 लाख रुपये भेटते. आपण नाही प्रयत्न करत. तुम्ही इथून सरळ जे हॉस्पिटलकडे झाला, डाव्या हाताला ब्रिजवर चढताना गोरा गांधीचं दुकान लागतंय, माहितीये का? बरोबर. त्या गोरा गांधीच्या थोडस पुढे गेलं, अगदी 1 किंवा 2 शॉप सोडून पेस्टिसाइड आणि फर्टिलायझरचे दुकान आहेत, माहितीये तुम्हाला? त्यांना कळतं, मला का नाही कळत? त्या गोरा गांधीवाला म्हणजे तो कोण शेजारचा, त्याला कळतं, मला का नाही कळत? मी तर नाशिकवाला आहे, मला काय लक्षात आलं की ते तिथं तसं आहे म्हणून. चलो, जी लोक कम्युनिटी आपल्याकडे जातीचं दुखणं मोठं आहे, जी वाल्मिकी समाजाची आहे, जी नवबौद्ध समाज आहे, त्यांच्यासाठी हे महामंडळ आहे. मी ऑलरेडी इथं नॉलेज पार्टनर आहे, माझी फुल दादागिरी या महामंडळात. ह्या महामंडळात माझी दादागिरी आहे. मी इथं काही काम करू शकतो.
मी त्यांचा नॉलेज पार्टनर, मी त्यांच्यासोबत काम करतो. हे मातंग समाज आणि त्याच्यासोबत असलेल्या 12 जातींसाठीचं महामंडळ आहे. मौलाना आझाद महामंडळ म्हटलं की आपल्याला फोकस येतो मुसलमान माणूस आहे, अजिबात नाही. जैन माणूस आहे त्याच्यामध्ये, पारसी माणूस आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, अल्पसंख्याक. अडचण काय होती, मौलाना म्हटलं का सगळ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट असो, ठीक आहे चलो. अण्णासाहेब पाटील मराठा समाजातल्या आणि आता मराठा कुणबी यांच्यासाठीच आहे. इतर मागास होते आता कोणीच नाही त्यासाठी. आता बऱ्याच वेळा असं म्हणतो की ह्या सगळ्या SC ST सगळ्या जाती झाल्या, मग इतर ज्या मोठ्या जातीतल्या आहे किंवा ज्या सवर्णांमधल्या मोठ्या जाती यांनी काय करायचं. जसं परशुराम महामंडळ आलं आपल्याकडे, मग ह्या परशुराम महामंडळ इतर ज्या 10% जाती आहेत त्यांच्यासाठी हे महामंडळ आता निर्माण झालंय 2019 मध्ये. मध्ये कोविड आल्यामुळे हे थांबलं होतं काम. या महामंडळाचं नाव आहे अमृत, अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिमेंट अँड ट्रेनिंग. याचा CEO माझा मित्र आहे, म्हणजे अगदी जवळचा मित्र आहे माझा. म्हणजे आपण ह्या ठिकाणी जसा विचार करतोय की हा ह्या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्या जातीचा, हे सगळं जर तुम्ही बघितलं तर अख्खा समाज हे एवढ्या एकत्र अडकलेला आहे. या एवढ्या सिस्टीम मध्ये याच्या पलीकडे समाज जात नाही सर. नेक्स्ट याच्या पलीकडे समाज जात नाही. मग आता सरकार नेमकं आपल्यासाठी काय काय करतं, आपण पुढल्या काही काही गोष्टी करूया. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम शिवी देण्यापेक्षा याच्यावर जर कधीतरी स्टडी केला तर तुम्हाला खूप गोष्टी कळतील का मुख्यमंत्री नेमकं काय या रोजगार योजनेमध्ये. महाराष्ट्र औद्योगिक समूह आहे. मी चांदोरकरांना आमच्या एक गोष्ट असं बोललो होतो की मी एकट्यानं धंदा नाही करू शकत, पण चांदोरकरांची किंवा अगदी किशोरची आमच्या गावाकडे जागा आहे, हे सांगली आले यांच्याकडे जागा आहे, 20 एकरची जागा आहे. 20 एकरच्या जागेचे 20 मालक आहेत, त्यांनी एकत्र यावं आणि ह्या सगळ्या लोकांनी एकत्र आल्यानंतर त्या जागा इंडस्ट्रियल एनए करावी. आमचा हा माणूस ते सगळे उद्योग करत असतो किशोर. इंडस्ट्रियल एनए करायला पूर्वी काय व्हायची, इतक्या परवानग्या असायच्या, लोक कंटाळून जायचे. आता डोनाल्ड ट्रम्पनी जशी लाट मारली तसं देशातल्या सगळ्या मुख्यमंत्र्यांनी एक मीटिंग घेतली आणि सांगितलं की आपल्याकडे जर उद्योग करायचे असेल तर हे एनए करायची जी दुखणं आहे इंडस्ट्रियल एनए हे बंदच करून टाका. त्यांनी काय केलं, गांधी देवेंद्र फडणवीसांचा फार चांगला निर्णय तो. त्याच्यात त्यांनी असं म्हटलं की तुमची जागा जर एनए करायची आहे इंडस्ट्रीसाठी, छोटी इंडस्ट्री अगदी 25 लाखाची, तरी एनए जागा लागते. आता त्यांनी असं म्हटलं की एनए करायची गरज नाही. म्हणजे त्याला काय करायचं, तो आर्किटेक्टनी प्लॅन घ्यायचा, तो डायरेक्ट त्या संबंधित विभागाला जायचा, परवानगी घेतली की त्यांनी त्याच्या इंडस्ट्रीचं काम सुरू करायचं. इतकं सोपं काम झालेलं आहे. आपण काय करतो, ह्या सगळ्या बाबींकडे कधीच बघत नाही. हा जो औद्योगिक विकास आहे याच्याकडे आपण बघितलं पाहिजे. मग इथं किती लोक आहेत, 20 लोक आहेत समजा. 20 लोकांनी एकत्र 20 एकरवरती जर इंडस्ट्रियल प्लॅनिंग केलं, जसं ते अविनाशजी बोलत होते मागच्या वेळेस, जर ती डेव्हलप केली तर एका इंडस्ट्रीमध्ये 500 लोकांना जर रोजगार मिळाला, इंटू 5 करा. भारताचं तत्व असं आहे का एक जर कमावणार असेल तर 4 लोक तोंड खाणारे असतात. मग 500 लोकांना जर रोजगार मिळाला तर गुणिले 5 किती लोक बसतात. मग शाळा आली, बरोबर, भाजीपाला आला, शॉपिंग सेंटर आलं, सिनेमा घर आलं, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी उभ्या राहू शकतात. कोकणात कोणी पण करा, मी मदत करायला तयार आहे, मी 100% करतो. दुसरे नाही तुमच्याकडे, तुम्ही तर कोकणावाले. जर असं आहे 1 एकर जागा डेव्हलप केल्यानंतर आपल्याला असं म्हणतो जेसीबी लावा, जेसीबीला खर्च येतो, मग पैसे आणायचे कुठून. सरकार उलट असं म्हणतो की तुम्ही आता पैसे टाका, प्रत्येक एकरला आम्ही 3 लाख रुपये देऊ, ज्याला लँड अपग्रेडेशन स्कीम असं म्हटलं जातं. म्हणजे आपण काय करतो की तिथपर्यंत जर या DIC गेलं, याचा जर नीट विचार केला तर मी पैसे सांगतो, कुठला पण आमदार असेल 10,000 रोजगार तो एका क्षेत्रामध्ये सहज उभा करू शकतो. असे याला क्लस्टर स्कीम आपण म्हणूया. सामूहिक प्रोत्साहन योजना आहे, निर्यात आहे, महिला उद्योजकता, तुमचा विषय इथे येतो. ह्या सगळ्या ज्या स्कीम आहेत, आता आपल्या खरं वेळेची अडचण आहे, नेमकं सरकार आहे ना आपल्यासाठी काय काय या सगळ्या सिस्टीम मध्ये काम करते याचा विचार आपण करायला. महा बिझनेस आहे ना, तुम्ही मॅग्नेटला जर गेलात ते वाचून वाचून कंटाळा येतो, तरी समजत इतक्या योजना त्याच्यामध्ये. तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुम्ही आता समजा एक कुठली पण गोष्ट बनवणार आहे महिला म्हणून, तुम्ही समजा असं म्हणजे तुम्ही ब्राह्मण समाजाचे आहात, तरी तुम्हाला आपेडाकडे रजिस्टर केलं तरी 50% सबसिडी आहे.
आपण त्याच्या पुढे बोलू. आणि जर तुम्ही दलित महिला असेल तर तुम्हाला 75% आहे. बरोबर. आता तुम्ही असं म्हणले की माझी काय मसाला आहे, तो मला घेऊन जायचा आहे दुबईला, तुम्हाला 1,75,000 सरकारच देते. कशाला? दुबईला चाललाय म्हणून, प्रमोशन करताय म्हणून. दुसरं, त्याच्यापेक्षा जर जास्त असतं तर त्यांनी मर्यादा केली 2,75,000, त्याच्या पलीकडे ते देत नाही. मग मला एक सांगा, याच्यामध्ये वारंवार आपण असं का विचार करतो की आमच्यासाठी काहीच नाही? आपल्याला ना समोरच्याकडे बोट करायला फार सोपं वाटतं. सर नेक्स्ट समोरच्याकडे बोट करायला फार सोपं आहे. मला असं वाटतं की आपण या सगळ्या भानगडीपेक्षा इथं आलं पाहिजे. ही मला वाटतं शेवटची असेल आपल्याकडे, जे आपण मगाशी बोललो होतो की सगळे एकत्र आहे. किती लोक बँकेत व्यवसायाची फाईल येऊन गेलेले आहेत? गेले असेल ना? 1, अजून 2, 3. बँकाने पैसे नाही दिले ना? नाही दिले. बरोबर. आणि ते खूप वेळा बोलतात. आपल्या चुका काय काही लक्षात आलंय का आपल्याला? मी डॉक्युमेंटली गोष्ट आहे. तर मला सांगा, गणेश भाई त्या बँकेचे मॅनेजर आहे, समजा युनियन बँकेचे मॅनेजर आहे. मला पैशाची प्रचंड गरज आहे. मी किती वाजता जातो गणेश भाईकडे माहिती? हे मॅनेजर आहेत गणेश कदम. एक तर माझी त्यांची ओळख नाही. मी सकाळी 11 वाजताचा पोट बघायला जातो असं. पण या बाबाची गडबड काय? कॅशरला वेगळं सांग, त्याचं कोणतं याला वेगळं सांग, इकडून पैसे आले तिकडून. सकाळी 11 वाजता त्याची घाई आणि मी त्यासमोर, भाऊ तुम्ही माझं रान नाही करता आणि मी असा आहे आणि मला काही पैसे देत नाही. मी म्हणतो ह्या माणसाकडे जाऊच नका सकाळी, याच्याकडे 4 वाजता जा. दुसरं कसं, कार्यकर्त्याची एक अजून वाईट सवय आहे. त्याला असं वाटतं की मला जी गोष्ट कळते ती जगात कोणालाच कळत नाही. तो बाहेर याला लाप मारतो, कशाला, कॅबिनला, त्या दरवाजाला, तो मध्ये जातो. ह्या माणसाच्या समोर त्याची निगेटिव्ह प्रतिमा तयार होते आणि बऱ्याच वेळा जात नाही. याला मानसिकताचा विषय. दुसरं, मला फूड प्रोसेसमध्ये समजा टोमॅटो प्युरी करायची आहे. खूप वेळा ना मी असं विचार करतो, मला प्युरी करायची कोणी सांगितलं? आमच्या त्या सावंतनी सांगितलं. बरं, सावंतनी सांगितलं. अरे सावंतला कळालंय का? तर सावंतला त्याच्या पातळीवर कळालेलं आहे. मला कळालं का? नाही. कुठलाही मॅनेजर, आता हे बँकर्स त्यांना विचारा, काय असतं माहितीये? बँकर्सला तुमचा प्रोजेक्ट पहिला समजून आपल्याला सांगता आला पाहिजे. किती लोक सांगता माहितीये काय? साहेब त्यांनी लिहून दिलंय, बघून घेणार. मी तर महात्मा फुले महामंडळामध्ये अशा केसेस बघितलेल्या आहे, तो फाईल घेऊन येतो आणि तो सांगतो की साहेब बघा ना किती होतंय. ते म्हणले का 5 लाख. साहेब एक काम करा, तुम्ही 1 लाख ठेवा, मला 4 लाख द्या. हे बोलणारी संख्या प्रचंड आहे मार्केटमध्ये. मग मला एक सांगा, समोरचा मॅनेजर पहिला विचार काय करतो? हजार मला 1 लाख रुपयाची लाच देणार असत, याचा धंदाच करत नाही. आपल्या ह्या उणीवा. म्हणून ह्या ठिकाणी आपण एकत्र यायला पाहिजे. हे काय एकत्र? एनसीडीसीचं लॉंग फॉर्म काय माहिती? हा, नॅशनल तर बरोबर आहे. येस येस, करेक्ट 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 करेक्ट. नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याचे जे प्रमुख आहेत, याला थोडक्यात राष्ट्रीय सहकार निगम. याचे मिनिस्टरचं नाव माहिती आहे काय? अमित शहा. त्यांना फक्त गृहमंत्री म्हणू नका, हे फार मोठं काम आहे सर बॅकला. एनसीडीसी म्हणजे काय? 10, 11, 20, 50, 100 या सगळ्या लोकांनी एकत्र यायचं, कुठली तरी एक संस्था उभी करायची. उदाहरणार्थ डेअरी करायची. मी डेअरीवाला आहे, मला माहिती आहे डेअरीत काय लफडे असतात. मग डेअरीतले भानगडी जर करायचे असेल तर मला 51 लोक एकत्र आले पाहिजे. ते शेतकरी असले पाहिजे, त्यांचे सातबारे घ्यायचे. प्रत्येक डेअरीचे एक ऑफिस असतं जिल्ह्याला, माहिती आहे ना? तुम्ही आता तुमच्या गावात जात असाल, त्या डेअरीच्या ऑफिसला जर तुम्ही गेलात ना, तिथे प, दु, म असं लिहिलेलं असतं. पशु, दुग्ध आणि मत्स्य. काय? पशु, दुग्ध आणि मत्स्य. काय आहे? तर याच्यामध्ये दू म्हणलं की दूध, पशु, हे सगळ्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी होतं. बरं, उभ्या महाराष्ट्रातली अडचण काय माहितीये का? एक क्लर्क आणि एक रजिस्ट्रार, सर तिसरा माणूसच नाही त्या कार्यालयात. वाईट अवस्था आहे त्यांची. म्हणजे आमच्याकडे एकदमच गळतंय, इतकं वाईट आहे का कधी पडेल. विचार करा, त्या ठिकाणी तुम्ही जर तुमच्या संस्था रजिस्टर केल्या तर बेनिफिट कशा कशामध्ये? तर काही उदाहरण मी याच्यामध्ये सांगितले. युवा सहकार, सगळे युवक आहे, सगळे कट्ट्यावर बसतात, संध्याकाळची व्यवस्था झाली तर सगळे खुश आहेत. मी असं म्हणतो की युवा सहकार नावाचं त्यांचं एक धोरण आहे, ज्याच्यामध्ये 90% पैसे एनसीडीसी देते,
5 राज्यांचं कार्यालय पुण्यामध्ये आहे. पूर्वी कर्नल विनीत नारायण होते, आता अग्निहोत्री म्हणून हे आलेले प्रमुख आले, महाव्यवस्थापक आहेत. अगदी जवळ आहे पुणे म्हणजे. दुसरं आयुष्यमान सहकार. किती लोकांना असं वाटतं की आपलं स्वतःचं हॉस्पिटल असलं पाहिजे? कोणालाच वाटत नाही ते. मी आज हे होते यांचं आमचं एक मीटिंग आटपून मी ज्यांच्याकडे गेलो होतो ना, 3 डॉक्टर आहेत. त्या 3 डॉक्टरांना मागच्या महिन्यात मी बोललो होतो, 3घही डॉक्टर युपीचे आहेत. मला मोकळं सांगतो, ह्या डॉक्टरांनी मुंबईमधल्या त्यांच्याच कम्युनिटीतल्या, म्हणजे अगदी मुस्लिम कम्युनिटीतले लोक आहेत, ह्या माणसांनी याच्यासाठी, आयुष्यमान म्हणजे हेल्थचा विषय, याच्यासाठी 51 लोकांची आत्ता कोऑपरेटिव्ह रजिस्टर करताय. प्रकरण कितीचं माहितीये? 101 कोटी रुपयाचं प्रकरण आहे त्यांचं. हे एनसीडीसी अंतर्गत आहे. 90% एनसीडीसी पैसे देते, 10% तुमचं कॉन्ट्रीब्युशन आहे. माझं असं म्हणणं की तुम्हाला या सगळ्याचं दुग्ध सहकार्य, नंदिनी सहकार्य, महिलांसाठी खास, म्हणजे तुम्ही अगरबत्ती करणार आहात इथे या. हा कृषी पायाभूत सहकार. बघा, खतं विक्री केली जाते, पण खतं विक्री करायचं म्हणजे गोडाऊन आलं, गोडाऊन त्याच्यात माणसं आले, त्याच्यात खतं औषधं सगळं टाकायचं. याची कोऑपरेटिव्ह करा इथे येतात. म्हणजे ज्याला कुणाला असं वाटतं की आपल्याला हे सगळं जर करायचं असं, इथं बाजार, बाजारपेठ आहे बघा तुमची, इथं जनता बाजार आहे ना, काय ते आहे ना, हे याच्यात आहे, आपणा बाजार, सॉरी, हे बघ इथं आहे ते. मला सांगा, म्हणजे मला माहिती आहे गजानन खातून ते कुठल्या कंडिशनला उभं केलेलं आहे, मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. हे बागवान सहकार आहे. बागवान म्हणजे काय? फुलं ना, म्हणजे माळी आपण म्हणूया, तो संबंध आहे. इथं जर तुम्ही गेला ना, ते भोईटे नावाचे जर असतो, ज्याने मला दुकान दिलं होतं ना, ते पूर्वी चेअरमन होते. सर यांनी काय केलं, फेडरेशन केले, या सगळ्या सुविधा घेतात. आता इथं मार्केट आहे म्हणून, प्रत्यक्ष मार्केट कुठे माहिती ना तुम्हाला? थोडस पुढे आहे ते मीनाताई ठाकरे काय त्या नावाने, ती जागा त्यांना मिळाली. दुसरं, प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना. मस्जिद बंदरला तुम्ही गेलात, मस्जिद बंदरला गेल्यानंतर उजव्या हाताला उतरायचं, म्हणजे वेस्टला उतरायचं. तो एकदम पुढल्या डब्याजवळ जर असं तर एकदम सोपं, त्या ब्रिजने खाली यायचं आणि विचारायचं यांचं सहकाराचं कुठे. माहिती, उद्या महाराष्ट्राचं आणि मुंबईचं हेडक्वार्टर इथे संख्ये नावाचे ग्रस्त पूर्वी हे होते, त्याचे चेअरमन होते, इथं वरळला जातात, तुझ्या बाजूला त्या दिवशी सांगितलेलं. ह्याच्यामध्ये गंमत तर इतकी भन्नाट आहे, इतकी भन्नाट आहे की तुम्ही पण पागल होतो, चला असं पण काय आहे का? मी 2 योजनांचं नंतर जर खडूचं जर बघा, धान्य साठवणूक आहे, कोल्ड स्टोरेज आहे. सर नेक्स्ट घ्या. हे सगळं आहे ना सहकारामध्ये येतं, तुम्हाला एकत्र येऊन काम करायचे. आता मला एक सांगा, या सगळ्या याच्यामध्ये सहकारच आहे ना, मगाचं शब्द पोत आणि सेवा सहकार, कृषी आहे, या बऱ्याच आहेत. आता तुम्ही मला सांगा, 2024 आणि 25 मध्ये एक त्यांचं स्लोगन होतं, सहकार से समृद्धी. कृषी, डेअरी, मत्स्य पालन, आवास, सेवा, ज्याला पुन्हा बिल्डर लाईन मध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी सुद्धा एनसीडीसी पैसे देते. म्हणजे आम्ही 5,000 लोक एकत्र येतो आणि त्यांचा आम्हाला आवास उभं करायचंय. सरकारला ना शिवे घालून नाही, आपण याचं फक्त थोडं स्टडी करून काम करूया. सेवा उद्योग निधी वितरण किती आहे? 95,175,000 कोटी रुपये. लाभार्थी किती आहे सगळ्या याच्यामध्ये? 2,76,760 एवढ्या सहकारी संस्था उभ्या महाराष्ट्रात. तुम्ही आता त्याच्यात जर चेक करून घ्या, याच्यात लाभार्थी किती आहे? 1,27,00,000. आणि आता पुढलं जे लक्ष आहे त्यांच्या बजेट प्रमाणे आपण आहोत का याच्यात जर तुम्ही विचार करा, याचं मी फंडिंग कसं येतं नेक्स्ट. आता आपला मूळ विषय सुरू होतो. खूप वेळा वाटतं ना की आपल्याला हे सगळं बाबा काहीतरी सांगतोय, उगाच काहीतरी आला शहाणापणा शिकवायला लागला असंच वाटतं ना प्रत्येक वेळेस. की पण तरी पण मी असं म्हणतो की मी रमेश बाबा आहे, आशीर्वाद आहे, ऐकत राहतो माझं. काय याच्यामध्ये सरकारला दोष देणं, आमच्यासाठी काहीच होत नाही, आमच्यावर खूप अन्याय होतोय, असं किती वेळा बोलत बसा. सरकारला काय तुमच्याशी काही घेणं देणं पडलेलं नाही. सरकार असं म्हणतं आम्ही जे बोलतोय
की तुम्ही घ्या, नसेल तर राम राम आपला. मग सरकार नेमकं ज्याच्यावर आपल्याला बोलायचंय त्याच्यावरच आपण आज खरं तर फोकस आहे आपला. मला एक समजून सांगा, सबसिडी नावाचा प्रकार तुम्हाला काय कळालं, तू जरा एकदा सांगा. काय काहीतरी तर कळायला असेल ना तुम्हाला, सबसिडी आहे बाबा या योजनेत. नाही असं म्हणजे ती तुमची समज झाली, म्हणजे तुम्हाला जसं कोणीतरी सांगा ना की सबसिडी म्हणजे नेमकं काय प्रकार आहे. 5 लाखाचा व्यवसाय असेल तर सरकार 1 लाखाची सबसिडी देते. काय तर आपण करेक्ट. सबसिडीतले काही असे प्लॉट आपल्याला काही सांगता येतील की काय नेमकं आहे सबसिडी म्हणजे. तुम्ही बरोबर ट्रॅकवर आहात, फक्त थोडं अजून एक्सप्लेन केलं. सरकारला कर्ज येतो ना बँकेतून, 10 लाखाचं कर्ज येतं, 40% सबसिडी असेल तेव्हा ती सबसिडी पास होत म्हणजे त्याचं ते तेवढा कर्ज कमी होतो. करेक्ट. हा, आता त्याच्यामध्ये काही बदल का होत गेले तर लोकांनी काही गोष्टी फसवल्यात म्हणून. आपण आता याच्यावर विचार करूया की मी काही सगळ्यांनी काढलेल्या उद्या महाराष्ट्रात उद्या देशामध्ये जर आपण नीट विचार केला तर सबसिडीची आत्ताच्या घडीची संख्या तुमच्या समोर आहे. किती आहे? 4170. 4 ची नावं मला जरा सांगा बरं. 170 सोडून दे. काय महात्मा फुले झाली, पण महात्मा फुले मध्ये 10 प्रकारच्या सबसिडी आहेत. मॅडम बस इथे बस. अण्णाभाऊ साठेमध्ये अजून सावित्रीबाई फुलेमध्ये. हा, सावित्रीबाई फुलेची कोणती सबसिडी आहे? बरं ठीक आहे. चलो आपण असं म्हणूया की आपल्याला 4 सबसिडींची पटकत नावं नाही सांगतायत. हे मान्य आहे ना आपल्याला? ऑल इज वेल, मी स्वार्थी असं आहे की नाही? सगळे 4170 एकूण सबसिडी आहेत. स्कीम आहे थोडक्यात आपण म्हणूया. गव्हर्नमेंट स्कीम्स किती आहेत? 4170. माझं खोचकपणे प्रश्न असा होता की आपल्याला 4 सुद्धा माहित नसतं. प्रॅक्टिकल आपण मान्य केलं पाहिजे, आपलं अज्ञान आहे आपण असं म्हणूया. आता याच्यामध्ये 580 सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहेत, म्हणजे केंद्र सरकारचे आहेत. उर्वरित 3580 स्टेट गव्हर्नमेंटचे आहेत. हा रिसेंटली आकडा आहे, हा मी वेगळा नाही सांगत तुम्हाला. मग याच्यामध्ये कोणाकोणाला काय काय आहेत? ऍग्रिकल्चर 694. ऍग्रिकल्चर हे असं एकमेव फील्ड आहे, म्हणजे मला प्रचंड आवडतं फील्ड आहे. काय माहिती, जर भारत सरकारच्या निर्मला सीतारामनच्या देशाच्या अर्थमंत्री आहेत, यांनी जर बजेट डिक्लेअर केलं तर याच्यातला 50% हिस्सा ह्या विभागाकडे जातोय. त्याचं फक्त स्वरूप आपल्याला लक्षात आलं पाहिजे. फायनान्स, लाईक तुम्ही मुद्राचं सगळ्यांनी ऐकलं असेल ना, CMEGP ऐकलं असेल, CGTMS ऐकलं असेल, बरोबर ना? हे सगळं याच्यामध्ये येतं, म्हणजे अनेक आहे त्याच्यासोबतच्या. नवीन उद्योजक आहे, एंटरप्रेन्युअर, हे त्यांच्यासाठी 594 आहे. एज्युकेशन मध्ये जी लोक काम करत असेल, अगदी कोणी क्लास घेत असेल तर स्कूल पासून तर अनेकाने 1034 स्कीम आहेत. हेल्थ सगळ्यांचा आवडीचा विषय, 240 आहेत. शेल्टर, आवास, काय तुमचा हुतात्मा चौकात किती लोक गेले? सगळेच गेलेत ना, मुंबईकर तुम्ही. हुतात्मा चौकात याच्यासाठी एक बँक आहे, माहिती का तुम्हाला? माहिती पत्ता? कमाल आहे. अरे मला नाशिकवाल्याला माहिती आहे, तुम्हाला माहित नाही असं कसं चालेल? हा, अजून नाही. भूविकासचा काय संबंध नाही, भूविकास ऍग्रीशी संबंध येतो. काळा घोड्याला काय त्याला म्हणता तुम्ही? हुतात्मा चौकात आहे हा हुतात्मा चौक. इकडे अकबर अली आहे का? काय ते अकबर अलीच ना ती बिल्डिंग. पहिली बिल्डिंग सोडा, दुसऱ्या बिल्डिंगला गेले का संत रोहिदास महामंडळाचं ऑफिस आहे, माहिती तुम्हाला? 5व्या मजल्यावर. त्याच्या 4थ्या मजल्यावरती ह्या बँकेचं ऑफिस आहे. हे महाराष्ट्राचं हेडक्वार्टर आहे त्या ठिकाणी. ज्या लोकांना प्रधानमंत्र्याची घरासाठीची सबसिडी मिळते ते सगळे इथे येऊन रजिस्टर करतात. याचा फायदा एकही मराठी माणूस घेताना दिसत नाही, असं मला नीट त्यांचा अभ्यास केला कळालेला आहे. दुसरं, किशोर कुठे गेला? VT स्टेशन, सॉरी CSMT ला आपण उतरलो
मुंबई बँक एका बाजूला आहे, त्याच्या बरोबर ह्या बाजूला महाराष्ट्र स्टेट हाऊसिंग फायनान्स ऑफिस आहे, 3ऱ्या मजल्यावर. ही इथं संबंधित आहे. ओके, लॉ अँड जस्टिस याच्याशी आपला फार कमी संबंध येतो, त्यामुळे आपण फार यायचो नाही. आता सगळेच आयटी कडे गेलेत. मलाही असं वाटतं की माझं पोरग आता आयटी वाला झालं पाहिजे, त्याला 2 लाख रुपये पॅकेज मिळालं पाहिजे. त्यामुळे याच्यातल्या पण 75 स्कीम आहे. स्किल डेव्हलपमेंट आहे. सध्या तुम्ही सगळ्या ठिकाणी किमान कौशल्य योजना, प्रधानमंत्री कौशल्य योजना, विश्वकर्मा योजना ऐकताय ना, स्फूर्ती, हे सगळे इथे आहे. या राज्याचे जे प्रमुख आहेत ते माझे मित्र आहेत ह्याच डिपार्टमेंटचे. तुम्हाला कुणाला उद्या जर असं वाटलं की मला स्किल डेव्हलपमेंट मध्ये काम करायचं, 100% मी तुमचं काम करून देईल. मित्र नाही सांगतो. सोशल वेलफेअर सगळ्यांच्या आवडीचा विषय. सगळ्यांना असं वाटतं ना की आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, ती इथे येतात. किती स्कीम बघितल्या? SC, ST, वुमेन्स, ज्याला वंचित म्हटलं जातं, जो डाऊन ट्रॅडन आहे, ज्याला आपण घटक जो मुख्य प्रवाहात आला नाही, त्याच्यासाठी सगळ्यात जास्त स्कीम आहेत. सर नेक्स्ट काय आता याच्यामध्ये MSME मध्ये, MSMEचा लॉंग फॉर्म माहिती ना तुम्हाला? मीडियम स्मॉल, बरोबर ना? सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकाराचे व्यवसाय. की फीचर मध्ये आता काय काय आपल्याला क्रेडिट अवेलेबिलिटी आहे. खूप वेळा बँक आपल्याला न कळल्यामुळे आपल्याला बँकेची कर्ज नाकारले जातात. त्याचे आपण उत्तर पुढे घेऊया. 5 ते 10 कोटी पर्यंतच त्यांचं आहे टार्गेट. 1.5 लाख लोकांपर्यंत ते पोहोचणार आहे. स्टार्टअप साठीच आहे. हे सगळ्याच आकडे आहेत. म्हणजे 5 लाख आहे, तुमचं उद्यम आधार आहे, 10 लाखापासून पुढला आहे. सर नेक्स्ट घ्या. इंडस्ट्री, सर नेक्स्ट. हा, हे पैसा आहे. सर पुढे घ्या. हिथंच तर खरं येऊन थांबायचं आपल्याला. हे काय दिसतंय? कृषी. सर ये इसको बड़ा कर सकते हैं थोड़ा, झूम. ओके ठीक आहे. 1 कोटीची स्कीम आहे, 30 लाखाची आहे, 10 कोटीची आहे, 2 कोटीची आहे, अशा बऱ्याच आहेत. असं सर एक दाखवत चला, कारण सगळं वाचणं मुश्किल आहे आपल्याला. ही रसद नावाचे एक आहे. पुढे घ्या सर. तत्वज्ञान आहे, सुरक्षा आहे. या सगळ्या काही कोटी मधल्या स्कीम आहे. लोन तुमचे, रक्षा, निर्माण, बिल्डरवाले, महाराष्ट्र. सर एक मिनिट, आपण आपल्या राज्यात राहतो म्हणून बॅकला व्हेंचर कॅपिटल आहे. मी मगाशी कोणलं तरी सांगत होतो की मी नाबार्डची साईट चेक करत होतो आणि अचानक मला असं कळालं की अरे हा, नाबार्ड तर सगळ्यांसाठीच काम करते. दूध डेअरीला देते, मुरघासला देते, असं खूप आहे. पण असं लक्षात आलं की मुंबईमध्ये त्यांचं हेडक्वार्टर आहे BKC मध्ये, आणि त्यांच्यासोबत व्हेंचर मध्ये कोणीतरी काम करते. म्हणजे काय माहितीये का, कलगुटकर साहेब यांच्याकडे 100 कोटी आहे. त्यांना असं वाटलं की 100 कोटी रुपये नाबार्डला दिले पाहिजे आपण, म्हणून यांनी यांच्या कंपनीने ते 100 कोटी रुपये त्याच्यात टाकले. पण यांचे 100 कोटी रुपये जेव्हा नाबार्ड मध्ये आले, असे कलगुटकर साहेब 100 आहेत त्यांच्याकडे. आत्ताच्या घडीला मागच्या 6 महिन्यामध्ये 750 कोटी रुपये नाबार्डच्या ऑफिसमध्ये व्हेंचरचे आहेत. सर हिंदी भाषिक लोक आहे. कोटी रुपये जर त्यांच्याकडे असेल तर आमचे चांदरगड इथे बसले, त्यांचं गाव तिकडे गुहागरकडे आहे, आणि त्यांच्याकडे उद्योग करायचा आहे. त्यांना आंब्याचा पल्प काढायचा आहे. पल्प माहिती ना तुम्हाला सगळ्यांना? पल्प काढून तो आपण ठेवून देतो आणि मग 6 महिन्यानंतर त्याला जास्त भाव आला का विकला जातो. सर हे जर तुम्ही तुमचं पल्प काढायचं काम केलं असेल ना, तर ते ह्या ठिकाणी तुम्हाला नाबार्डवाले 100% मदत करतात. कारण त्याच्याकडे पैसे घेणारच माणसं नाहीयेत. ही स्थिती आहे आता हा फंड आहे ना 10 कोटी रुपयापर्यंतच आहे, बरोबर. आता SC ST चा विषय. ह्या मॅडम आहे तिथे, यांनी ते उद्योग केलाय म्हणते. पाहिलं म्हणून मी हातात हे घेतलं, पेन घेतला. यांचं नाव जेबे मॅडम. या गड इंग्लंडला असा कोल्हापूर पासून 80 किलोमीटर अंतरावर आहे. यांची मी मुद्दा म्हणून ह्या स्कीमची माहिती ना तुम्हाला सांगण्यासाठी, सो थोडं इसको हे कर सकते हे लिहावीसाठी. अरे हा त्यांच्याकडे आहे, पर्याय शोधलेला आहे.
मी असंच एकदा लेक्चर देत होतो, या उभा राहिला, मी यांना असं म्हटलं की तुम्हाला 5 कोटी 10 कोटी 15 कोटी यामध्ये मी ते एससी आहे, मी म्हटलं सगळेच लोक एससी बसले आहेत माझ्यासमोर. त्यावेळी महात्मा फुले महामंडळाचं ना मी लेक्चर द्यायला गेलो होतो पुण्यामध्ये. मी म्हटलं मॅडम बोला काय तुमची अडचण आहे. ते म्हणे माझे स्वतःचा मसाला आहे, त्यांचा गृहिणी नावाचा मसाला आहे, त्यांची फॅक्टरी आहे तिकडे. मी स्वतः जाऊन आलो त्यांच्या घरी, जेवायला पण गेलो होतो, त्यांच्या फॅक्टरीवर पण गेलो. पण प्रत्येक महिला, मला स्वतःला कायम असं वाटतं की आपण जर जिजाऊचं नाव घेत असेल, आपण अहिल्याबाईचं नाव घेत असेल, रमाईचं नाव घेत असेल ना, त्यांनी केलेलं कर्तृत्व याच्यासाठी ना कष्टाची जोड लागते ती त्यांच्याकडे आहे. काय स्कीम आहे माहिती, म्हणजे त्यांची जी आता काम प्रोसेसमध्ये व्हेंचर कॅपिटलच आहे. हे कुणाचं आहे माहितीये, हे सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. हे कुठलं आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट, बरोबर. आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट आहे ते कोण आहे, आता मंत्री कोण आहे, काय आयडिया आहे ना मला? अरे समाज कल्याण मंत्री माहित नाही तुम्हाला? त्यांच्या हातात काहीच नाही. स्कीम मध्ये 2 ते 3 भाग आहे. ह्या डिपार्टमेंटचं काम आहे, यांचं फंडिंग आहे 5 कोटी 10 कोटी आणि 15 कोटी. हे कोणाला मिळतं, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब्स आणि ओबीसी, बरोबर. पहिली अट काय आहे, तुमची प्रायव्हेट लिमिटेड LLP किंवा प्रोप्रायटरशिप असलेली कंपनी जर असेल तर यांना हे लागू होतं, बरोबर. आता हे 3 करायचं असेल तर तुमच्या कंपनीचं कार्यकाल हा किमान 365 दिवस म्हणजे 1 वर्षाचा लागतो. मॅडम आपलं कधी होतंय, 8 तारखेला ना, 8 डिसेंबरला यांचं फायनल होतंय. म्हणजे 1 वर्ष तुम्हाला इथं इयर, हा ही जुनी तुमची कंपनी असली पाहिजे. म्हणजे आज जर तुम्ही काम करत आहात आणि उद्यापासून जर काम केलं तर उद्याची तारीख पासून तर 1 वर्ष जर पुढे गेलं तर 1 वर्ष पूर्ण होईल. म्हणून 365 दिवस तुमचे यायला पाहिजे. प्रायव्हेट लिमिटेड LLP जी कुठली असेल ती, प्रोप्रायटरशिप तुम्हाला टर्न करायची, यांच्याकडे कंपनीच नव्हती. मग जर कंपनी नसेल तर अशा वेळेस पर्याय येतो ना, यार मला पण कंपनी तर पाहिजे ना, कारण हे सगळं मला माझ्या नजर याच्यावर जाते. मग एक माझे तिथले ओळखीचे CS आहेत कोल्हापूरचे, त्यांचा यांचा संपर्क झाला, यांनी परस्पर एक कंपनी बघ जुन्याची विकली, म्हणजे समजा सरांची कंपनी यांनी ट्रान्सफर करून घेतली. यांना आतापर्यंत काहीच माहित नव्हतं. हे प्रोप्रायटर होते, आपलं उद्यम आधार काढले की आपलं बँकिंग सुरू होतं. पण जेव्हा इकडे जायचं होतं ना, तेव्हा मात्र तुम्हाला अख्खी प्रायव्हेट लिमिटेड पासून हे सगळं सुरू झालं. यांनी स्वतःची आता कंपनी केली, बरोबर. आता ही सगळी कंपनी झाल्यानंतर भली मोठी फाईल झाली. बरं, ही सगळी फाईल अपलोड करताना सगळ्यात वाईट एक गोष्ट आहे, मला तर याच्यातलं फार कमी नॉलेज आहे, म्हणजे तेवढ्याच GB मध्ये तो डाटा गेला पाहिजे. माझा जो काम बघतो बॅक ऑफिसला तो नितीन म्हणून आहे, यांचं म्हणजे भांडण व्हायचं बाकी असतं, इतके वेळा फोन असतात एकमेकाचे. मग मला सांगा त्यांनी काय केलं, ही फाईल आता इथं सबमिट केली. कुठल्या डिपार्टमेंटला, व्हेंचर कॅपिटलला. व्हेंचर कॅपिटल यांचं आपलं किती 10 कोटी ना, हा 5 शेअर सॉरी, यांचा 5 कोटीचा आहे हा प्रस्ताव. आता या 5 कोटीमध्ये यांना किती पैसे भेटेल. आता ही इकडेच काय गेले त्याचं कारण सांगतो. ते जे मगाशी आपण याच्यावर बघितलं ना, याचं कारण असं बँकेकडे गेलं आणि त्याला म्हटलं की मला 5 कोटी द्या, ते दारात पण उभं करत नाही आपल्याला. ते पहिलं असतं तुमच्याकडे 5 कोटीची कोलेटर सिक्युरिटी आहे का, इथं आपली स्वतःची सिक्युरिटी, त्याला आपण तरी कुठून देणार. मॉर्गेज पाहिजे, बरं मॉर्गेज काय पाहिजे, त्याला इंडस्ट्रियल फ्लॉट पाहिजे, त्याला येणे पाहिजे, त्याला फ्लॅट पाहिजे. बरं किती रुपयाचं मॉर्गेज पाहिजे, 5 कोटी तर 5च कोटी द्या मला. इथं दातावर म्हणतात ना मारायला दीड घ्या नाही, अशी मराठीत म्हणे, हे 5 कोटी रुपये कुठून आणून देणार. मग याला पर्याय उरतो हे डिपार्टमेंट. मग याच्यामध्ये काय झालंय, 5, 10 आणि 15, आता यांचं 5चा प्रस्ताव आहे. पूर्वी काय व्हायचं, 50% हे व्हेंचर कॅपिटलचा फंड्स मिळायचे यांना. किती, 50%, म्हणजे 5 कोटीचे किती मिळालं असतं यांना, 2.5 कोटी, बरोबर. पण आता अगदी मला वाटतं 3 का 4 महिन्यापूर्वी मी गेलो दिल्लीला ना, त्यावेळेस हा फंड्स आता झालाय 75%. हा नवीन आले ते. काय बदल झाला, आता 2.5 कोटी ऐवजी किती रुपये भेटले यांना, 3 कोटी 75 ना.
काय जो काय असेल आकडा. म्हणजे हा बदल आता इथं झाला. बरं, बँकेत तुम्हाला काय टक्क्यांनी कर्ज मिळतं? किती? 12% वार्षिक. 9 to 12 हा रेट ऑफ इंटरेस्ट आहे. बरोबर. या महिला आहेत म्हणून यांना काय टक्के मिळेल माहितीये का? 4 पण नाही, पूर्ण महिला आहेत. पुरुष असेल तर 4%. मला एक सांगा, हे कर्ज मिळालं, आता उदाहरणार्थ मी असं म्हणे की यांना 3 कोटी 3.5 कोटी रुपये भेटले. बरोबर. आता यांना हे फेडायचे पण आहे, कारण कर्ज आहे ना, शेवटी कोणीतरी मदत केली या डिपार्टमेंटने, हे मिळालं. इतकं कमी भावात कर्ज मिळालं म्हणजे व्याज फार कमी आहे. पण आता यांचं फॅक्टरी, यांचा गृहिणी नावाचा मसाला आहे. बरोबर. हा मसाल्याचं काम आता या ठिकाणी सुरू झालं. आता आपण पुढे काय करणार? यांना पैसे दिले, यांना सबसिडी नाही भेटली, लक्षात ठेवा. फक्त व्याज दर कमी आहे म्हणून ती भेटली. मग यांचं आपल्याकडे रजिस्ट्रेशन आहे. आपल्या नावाची ऍग्रिकल्चर प्रोसेस वाली एक युनिट आहे, डिपार्टमेंट आहे ऍग्रिकल्चर, जे मागाशी पायाभूत सुविधाच्या बाबत बोललो ना, ते हे आपल्याला यांचं रजिस्ट्रेशन झालं. यांना सबसिडी किती मिळेल माहिती? हे फायद्यातलं का तोट्यातलं आहे? बरोबर ना. मग जर 75% सबसिडी यांना मिळणार असेल तर आता हा यांचा आपल्याला तयार आहे. उद्यम डॉक्युमेंटला आता एकदम मास्टर झाले. हा म्हणजे काही माहित नव्हतं, त्यांनी हिमतीनं उभं केलं. बरं, कोल्हापूर पासून 80 किलोमीटर पुढे राहतं गडिंग्लजला. सर म्हणजे हिंमत आहे ना. म्हणजे व्यवसाय करायचा असेल तर काय लागतं ना, ते त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. 75% इथे मिळाले. बरोबर. आता आपण त्याच्या पलीकडे चाललोय. यांना इंडस्ट्री उभी करायची. AI नावाची एक स्कीम आहे, ऍग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर. हे मसालेवाले म्हणजे मिरच्या येतात, काय येतं, हळद, काय काय येतात अजून यांच्या ह्याच्यामध्ये, ते काय मसाल्यामध्ये जे येते, हे AI मध्ये सरकार तुम्हाला परत फॅक्टरी उभी करण्यासाठी 6% व्याजदराने कर्ज देतोय, जे 12% होतं ते. तुम्ही लक्षात ठेवा, याचं ना शेवटी आपण फक्त 10%वर आणणार आहोत. फेडायचे किती यांना? 10% घेऊन येणार आहोत. पण त्यासाठी हा सगळा तमाशा उभा करायचा आहे. आणि लोक इथं हादरून जातात. लोक म्हणते आपल्या बापाचं काम नाही व्हावं, एवढं कोण कटकट करणार आहे. हा येत नाही. बरोबर बरोबर. जी जी. हा नाही, 1 इयरचा केलाय त्यांनी. एक अजून एक स्कीम म्हणजे आपण थोडं जर आहे ना, सबसिडी नावाचा प्रकार काय त्याच्यात जर आपण क्लिअर थोडंसं करूया, वेळेचं आपल्याकडे बंधन आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना, भारत सरकार सगळ्यात जास्त पैसे याला देतोय. आता यावेळेच मागच्या वर्षाचं बजेट होतं 22,000 कोटी, यावेळेचं सबसिडीचं बजेट आहे 28,000 कोटी. भारत हा जगातला 4 नंबरचा देश आहे जो एक्सपोर्ट करतो. तुमची ते कोल्हापूरवाले आणि तुम्ही मुंबईकर आहात म्हणून सांगतो, इथून जर तुम्ही जेट्टीने बसले आणि अलिबागला गेले आणि पुढे कुठली काय पुढली कुठली जात जेट्टी एकदम अलिबागच्या पुढलं स्टॉप कुठला गोव्याकडे जाताना? नाही अजून नाही, अजून दिघी पोर्ट. ह्या दिघी पोर्ट वरती कधी पण जेव्हा तुम्ही जाल, म्हणजे मी स्वतः 2 वेळा जाऊन आलो म्हणून सांगतो, दिघी पोर्ट वरती गबरे फिशरी नावाची कंपनी माहिती आहे, इथंच असतं. मराठी माणूस आहे ना, पुणे आहे आणि तुमच्या कोल्हापूरला फार मोठं काम. मी तिथं मला ते दिघी पोर्टला गेलो होतो म्हणून मी बघितलं. ह्या योजनेमध्ये त्यांनी इतका मोठा फायदा करून घेतलेला आहे की याच्यावरती हजारो लोक त्यांचे पोट भरतात. आता ही योजना काय? या योजना SC, ST आणि वुमेन महिला यांच्यासाठी सबसिडी आहे 60%. किती? 60%. आता मी एक प्रयोग केलेला आहे. मी त्या व्यक्तींना जी सबसिडी दिली त्याचं उदाहरण सांगतो ना. हिंगोलीला मी एक प्रोजेक्ट करत होतो, केच कल्चर आहे.
ते माहिती ना याच्यामध्ये मासे करतात असे. या योजनेची कॉस्ट, प्रोजेक्ट कॉस्ट जी आहे, दुसरं करताय. दुसरं आहे बघा. हा प्रोजेक्ट कॉस्ट आहे ना, याची 54 लाख रुपये, 54 समथिंग आहे. बरोबर. आता सबसिडी तुम्हाला किती मिळते? SC ST वुमेन, हे बघा इथे ना मराठा समाजाची बाई असली तरी तिला 60%, आणि दलित समाजाची बाई असली तरी तिला 60%. आता ह्या योजनेचा फायदा लोकांनी कसा घेतला ते सांगतो. SC ST आणि वुमेन 60% होते. या ठिकाणी प्रोजेक्ट कॉस्ट, हे सगळं उभं करायची कॉस्ट किती आहे? 54 लाख रुपये. आता याच्यामध्ये लोन कॉन्ट्रीब्युशन हे किती असायला पाहिजे? साधारण 20-24 लाख रुपये जातील ना, 20 ते 24च्या दरम्यान. म्हणजे माझ्या खिशात जर 20 लाख रुपये असेल तर मी हा धंदा करू शकतो, असा याचा अर्थ होतो ना. आता माझ्यासारखा नमुना काय काम करतो याच्यामध्ये. मी काय केलं, हे जे आहे कलगुटकर साहेब माझे अहमदाबादला एक मित्र आहे, जे हे सगळं बनवतात, हे सगळ्या चौकटी जे पाण्यामध्ये सोडायचं असतं. मग मी कलगुटकर साहेबांना असं म्हणलो की आमचे चांदोरकर आहेत, या चांदोरकरांचं हे मंजूर झालंय. मंजुरीची एक प्रोसेस आहे ती तो वेगळा भाग आहे. हे मंजूर झालंय. मग याच्यामध्ये हे 20 लाख रुपये याला टाकायचे चांदोरकरांना. चांदोरकरांकडे पैसे नाही. मग चांदोरकर आणि कलगुटकरांची मीटिंग होते. चांदोरकरांचं मंजूर झालेलं जे पत्र आहे महाराष्ट्र शासनाचं, ते यांच्या ताब्यात येतं. मग यांना कॉन्फिडन्स होतो का हाच तो माणूस आहे, मी मध्ये असतो, हाच तो माणूस, यांना आता ते आपण मटेरियल दिलं पाहिजे. मग मटेरियल दिल्यानंतर याचे 3 टप्पे होतात, 1, 2 आणि 3. बरोबर. इथे काय होतं? 10%, 10%, 10% असे मंजूर होतात. हा माणूस तोपर्यंत ह्या माणसासाठी हे पैसे इन्व्हेस्टमेंट करतो. खुसकीचा मार्ग आहे ना, सरळ मार्ग कोणीच 20 लाख रुपये द्यायचे यांच्याकडे, हे काय करतील. पण माझ्यासारखा जो नमुना आहे तो काय करतो, असा एक मार्ग शोधतो. हे इथले पैसे जे आहेत हे फक्त दाखवले जातात. हे बाहेर नका बोलू, माझ्यावर केस होईल. मनुष्याला कन्सल्टन्सी करायला लागलं, काहीतरी लोकांना धंदे करावा. हे मार्ग आहेत. आपण इथे हे केलं तर हे उभं राहतं. आता हे उभं राहतं, याची कॉस्ट काय सांगितली आपण? 54 लाख. म्हणजे प्रत्यक्ष सरकार तुम्हाला देणार 34 लाख रुपये सबसिडी. बरोबर. यांची प्रोजेक्ट कॉस्ट काय माहिती? 25 लाख. किती उरले तुमच्या हातात? किती? हे चांदोरकर यांचे. हा फायद्यातला का तोट्यातला धंदा आहे सांगा? हा 9 लाख रुपये कोणाच्या ताब्यात आले? कोणाच्या ताब्यात आले? मग मला सांगा, जर ह्या पद्धतीनं तुम्हाला जर काम करता येत असेल, सरकार याच्यावरती आता 28,000 कोटी रुपयाचे प्लॅन करत असेल, इव्हन कोकणातल्या माणसांसाठी सांगतो, तुमच्याच कोकणातला माणूस आता मंत्री आहे, काय निलेश राणे का नितेश राणे, बरोबर ना साहेब? फक्त एवढ्यावरच नाही थांबलेलं, पण आयवेट जेट्टी बांधण्याचं पण आता फिशरी डिपार्टमेंटने हाताशी घेतलेलं आहे. 720 किलोमीटरचा महाराष्ट्र लाभलेला समुद्र किनाऱ्याचा मी अभिमानाने सांगतो, त्याच्यात तुम्ही आम्ही कोणीही नसतो, कुठेही नसतो. जर ही सबसिडी 60% पर्यंत आहे तर त्याचा फायदा अजून काय घेतला पाहिजे, तर त्यातले तात्काळ उदाहरण देऊ. गणेश भाई, तुम्ही मानखुर्दला राहतात. मानखुर्दचा ब्रिज ओलांडला आणि आपण समुद्र किनाऱ्यावरून पुढे जायला लागलो, सॉरी समुद्रावरून पुढे जायला लागलो, उजव्या हाताला एक जेट्टी झाली माहिती का? ती ह्याच्यातली आहे. तुमच्या मित्राकडे आपण गेलो तो कक्करकडे, आपण पुढे एक जेट्टी बघितली होती, ती ह्याच्यातली. हे बांधलं कोणी माहितीये? इकडे मराठी माणूस. हा जो फंड्स आहे ना, हा भलत्याच ठिकाणी डायव्हर्ट होतो. माझं असं मत आहे का या सगळ्या सिस्टीमवर आपला जोपर्यंत डोळा नाही तोपर्यंत काही करता येत नाही. तर वारंवार आपण एकच म्हणायचं की नाही, आम्हाला आमच्यासाठी काहीच नाही, आमच्यासाठी काहीच नाही. एक मिनिट, नाही एक मिनिट. याची प्रोजेक्ट कॉस्ट आहे ना 50 लाख रुपये एका एकरला. किती? 50 लाख रुपये. तुम्हाला बँक लोन जे मिळतं ना ते साधारण 35 लाखापर्यंत मिळतं एका एकरचा. बरोबर. उर्वरित ओन कॉन्ट्रीब्युशन तुमचे 15 लाख आहे, तुमच्या खिशात नेहमीप्रमाणे नाही. मग
याच्यातला खेळ काय माहिती? 750 गुणिले 4000 किती होता तो? करा बरं बरोबर, कॅल्क्युलेटर काढा. अरे कॅल्क्युलेटर काढा ना. किती? 30,000. बरोबर. आता 30 लाख रुपये मला कर्ज मंजूर झाले, 35 लाख रुपये किंवा 30 लाख रुपये, करायचं काय? मग हा आकडा नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड यांनी डिक्लेअर केलेला आहे. बरोबर. मग इथे माझ्यासारखा नमुना येतो तो म्हणतो की 500 रुपयात करायचे. करा आता परत. किती होता? काय फरक आहे याच्यामध्ये याच्यामध्ये? कुठला? हा 750 स्क्वेअर मीटर, 4000. 1 एकर म्हणजे 4000 स्क्वेअर मीटरचं हे येतं. इथं 4000 स्क्वेअर मीटर 1 एकर. मग आपण फरक काय केला? 750 आणि 500 मध्ये. तुमचे किती पैसे झाले? वाचले किती? बरोबर. हा फायदा आहे ना. आता याच्यात अजून एक आहे. हे सगळं होताना आपण सबसिडीसाठीच LOI करतो. त्याच म्हणजे काय? बँकेने तुम्हाला दिले 35. बरोबर. आता हे तर पिक्चर क्लिअर आहे. 15 तुम्ही टाकले का? नाही, शो केले फक्त. आता हे सबसिडी LOI केल्यानंतर सबसिडी तुम्हाला ह्या व्यवसायासाठी मिळते 50%. म्हणजे किती रुपये मिळाली पाहिजे? किती? करेक्ट. तुमचे पैसे किती गेले बँकेचे? तशा अर्थाने ठेकेदारला किती पैसे गेले? तुम्हाला सबसिडी किती मंजूर झाली? 5 लाखामध्ये तुम्ही ट्रॅक्टर घ्या, सर्व क्वार्टर बांधा, फेन्सिंग करा, कल्टिवेशन करा, व्हॉट एव्हर. हे तुम्हाला इथे उपयोगात येतात. आलं लक्षात? सबसिडीवर जोपर्यंत तुमचा डोळा येत नाही, तुम्ही किती काही करा. मी दिल्लीला यांच्यासाठी एका कार्यालयात गेलो होतो, जे 18व्या मजल्यावर आहे. तिथे IFCL नावाची एक कंपनी माहिती आहे काय? याचा लॉंग फॉर्म काय? एकदा सांगा. चला काय काय? इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड, IFCL. दिल्लीमध्ये नेहरू प्लेसला मेट्रोच्या बरोबर समोर आहे. 21 मजल्याची बिल्डिंग आहे. या देशातले सगळे बिग शॉट म्हणजे अंबानी अदानी पासून सगळे इथं जातात. आपण कधी जाणार आहे? म्हणजे माझं पुढलं काम हे करणारच आहे, कारण मला पण इथं जायचंय. मला एक समजून सांगा, ह्या डिपार्टमेंटला नेमकं काय काय आहे? ह्या डिपार्टमेंटला 50% तर 80% सबसिडीच्या स्कीमच चालवल्या जातात. इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन, कुठली महिंद्रा सारखी एक मोठी 10,000 कोटीचा प्रोजेक्ट समजा एखादी युनिट लावते, एक बँक पैसे देते का? नाही. 10 बँका एकत्र येतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? क्लब केलेलं. हा असं काहीतरी म्हणतात. या 10 बँकांनी एकत्र येऊन 10,000 कोटी रुपये दिलेत. माझं असं म्हणणं आहे की मगाशी जे मी NCDC बोलत होतो ना, आपल्या सगळ्यांना NCDC साठी एकच गोष्ट आहे, एकत्र या, रजिस्टर करा, पैसे काढा. याच्यामध्ये 2 पद्धती आहे. NCDCच्या बाबत वेळेचा जरा प्रॉब्लेम. NCDC मध्ये काय माहितीये, 51 लोक समजा तुम्ही एकत्र आले, तर यांचं रजिस्ट्रेशन होतं या कंपनीचं. हे कंपनीचं रजिस्ट्रेशन झालं आणि NCDCला तुम्ही प्रस्ताव दाखल केला. 90% लोन आहे आणि 10% ओन कॉन्ट्रीब्युशन आहे. मॅडम, मी पुण्यामध्ये 2 वरावाल्यांच्या, राठोड साहेबांमुळे, महात्मा फुलेवाल्यांनी मला 2 सांगितले होते, त्यातलं एकाने सक्सेस केलं. 35 लाख रुपयाचं वरा पालना म्हणजे डुक्कर पालनाचं त्यांचं होतं. आता त्याचे एक्सपोर्टसाठी 1 कोटीसाठी ते आता प्रयत्न करताय. साताऱ्यामध्ये जर तुम्ही गेलात तर साताऱ्यामध्ये आता टर्किश काय म्हणू, रुमाल काय म्हणतात त्याला, ते असं खडबडीत रुमाल असतो ना, ते असे सॉफ्ट असतात, त्याला टर्किश टॉयल म्हणतात ना आपण. काय हे करणाऱ्या माणसाला आता व्हेंचर कॅपिटल मिळालं 10 कोटी रुपये. जे देश आहे ते पण माहिती तुम्हाला, जे देणार आहे त्यांचं. माझं असं म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी आता तुम्हाला सबसिडी मिळते त्या सगळ्या सबसिडीवर आपला जो बरं, याच्यात मी एकच गोष्ट, तुम्हाला आलेला पहिला प्रश्न, का मी जो धंदा करतो त्याला सबसिडी आहे का? तुम्ही म्हणतो हो आहे. तुम्ही कुठलं पण नाव घ्या,
अॅनिमल हजबंड्री आहे, फूड प्रोसेस आहे, कशात फायनान्स मध्ये आहे. अडचण कुठे होतो माहितीये का, आपल्याला फक्त माहीत नसल्यामुळे प्रॉब्लेम सुरू होतो. माहित नाही मला उद्या हे सगळं जे मी बोललो, आता वेळेच आपल्या, कारण एक दिवसभर खरं याच्यावर लागतो छोटी छोटी प्रत्येक गोष्ट सांगायला, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे म्हणून. तर असं आहे की मला जर पैसे कमवायचे असेल आणि माझ्या खिशात आता पैसे नाहीये, मला पर्याय तर शोधावंच लागेल ना, काहीतरी तर करावंच लागेल. म्हणजे मी खूप वेळा गमतीनं म्हणतो की चोराला सुद्धा रात्री 12 वाजता उठावं लागतं चोरी करायला. सापडला तर नीट टोलावतात त्याला, आणि जर मिळालं धन तर तो घेऊन पण जातो. पण एवढं जर आपल्याला क्लिअर करायचं असेल तर आपल्याला थोडे कष्ट घ्यावे लागतील. मी तुम्हाला सगळ्यांना एक असं विचारतो, माझ्या खिशात पैसे ते चोरायचे तुम्हाला, हा चोर मी तशा अर्थाने चोरू नका. या असं बाबा हे घेतलं पाकिट घ्या असं नाही म्हणा मी. आयडिया, बायजूस नावाची कंपनी होती माहिती ना, शाहरुख खान ऍड काय करायचे ते स्कूलसाठी काम करायचे, बरोबर ना. म्हणजे कोणाला तरी ते सांगत होते. अमेझॉन मध्ये आपण फोन केला की लगेच साहित्य येतं, ते काय झेप्टा का काहीतरी एक आलं ते, हा झेप्टो. त्यानंतर ते झोमॅटो आले. तर तुम्ही असा विचार केला होता की 10 वर्षापूर्वी काला फोन केला का वरण येतं, भाजी येते, बटाट्याची भाजी आली, हे आलं, असं होत होतं का? नाही. सगळ्या बायकांना स्वयंपाकाला फळ आवडतं, बरोबर ना. आता ते पण आलं. म्हणजे काय केलं, तुमच्या दारात तुमच्यापर्यंत ती सर्व्हिस येऊन थांबली. मग ही जर सर्व्हिस आपल्याला करायची असेल तर ही मंडळी काय करते, त्या झोमॅटोचं स्वतःच एकही दुकान नाही, एकही हॉटेल नाहीये, अमेझॉनचं काहीच नाहीये. हे काय बनवता, रुमाल बनवता, हे काय बनवता, किराण, हे काय असं असं करून ते काय करतात, सगळ्याला गोळा करतात, सगळ्यांचे नंबर असतात आणि ते एक गोडाऊन करतात आणि ते पाठवून देतात. म्हणजे स्वतःच काहीच नाही तरी करायचंय. आता मी असं म्हणतो आपल्याकडे काहीच नाही तरी आपल्याला पैसे कमवायचे का नाही कमवायचे? हे कन्फर्म? येस, ओके. हे फर्मचं नाव आहे सुगत कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, ती LLP आहे सर्व. हे काय याच्यामध्ये नेमकं, तर हे जे सगळं आपण करतोय हा सांगणार मी एक आहे का? नाही. या भारतात अनेक लोक आहेत, अनेक माणसं आहेत. मी हरियाणामधल्या एका कंपनीकडे गेलो होतो, मला सांगितलं की 1.25 लाख रुपये लागतील 2 दिवसासाठी. मी म्हटलं भाऊ मी फक्त तिकीटच काढून आलो, आपल्याकडे पैसेच नाही तेवढे. गप्पा मारताना त्या मालकाला मी आपल्या ह्या 2 भानगडी समजून सांगितलं. बोले हम लोगों ने तो ऐसा कभी सोचा ही नहीं, ऐसा हो सकता. बोले हाँ सर होता है. बोले यहाँ पर किसको किया है? बोलो चलो मेरे साथ करनाल. मी करनालला घेऊन गेलो, हैदराबाद याच्यामध्ये हरियाणामध्ये. तिथे 10 एकरचं पॉली हाऊस मी यमुना किनारी केलेले खूप दिवसापूर्वी. मालक, तुम्हाला आठवतं का ते कानानं बहिरा मुखापरी नाही असं आहे ते मशीन, ते मशीन ज्याचं आहे ना तो मालक आहे संजय सिंग, तो क्लायंट आहे माझा, म्हणजे होता आता. त्याच्याकडे मी घेऊन गेलो, त्याला ते सांगितलं याचं फुल शेती चालू, याचे काय टोमॅटो काय काय करत होतो तो शेतीमध्ये. म्हणजे हे पॉली हाऊस मी 10 वर्षापूर्वी केलेलं आहे आणि मी तुला हे समजून सांगतो काय 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 झालं माहितीये का. त्यांना एक कॉन्फिडन्स आला. मग तुम्हाला म्हणजे आप पैसा कर सकते का, हमारे साथ जोड सकते का. मी बोललो साला आपण एवढं बोललं का माणसं लगेच आपल्याला जर चिटकत असेल तर मग आपल्याला काहीतरी कळायला पाहिजे, म्हणून याची निर्मिती केली. बरं, तो हरियाणाला आहे, आपण इथं आहोत. मग काय आहे नेमकं आपला प्लॅन असा आहे की माझ्याकडे आता पैसे नाही आहेत पण माझ्याकडे नॉलेज आहे, मी तुम्हाला ती देत असेल, तुम्ही मला देत असेल, तर आपण दोस्ती करूया पहिल्यांदा. मी मगाशी पण वारंवार असं म्हटलो की महिलांना सिरियल चालू झाली का तिचं त्यानं तर ती बाई ठेवली रे, तो तर त्याची दुश्मनी, ही तर त्याच्याबरोबर काम करते. हे करायपेक्षा आपण एकच काम करूया, आपल्या झोपडपट्टीमध्ये असलेल्या आपण ज्या कॉलनीमध्ये राहतो त्या कॉलनीतल्या 10 बायकांना एक काम करूया आपण. आपलं प्लॅन आहे 500 रुपये. आता हा आपल्या आवडीचा विषय म्हणजे आपल्या सगळ्यांनी पैसे कमवायचे म्हणून आपल्याला काय आहे, आपण फक्त मी तुम्हाला एक थोडक्यात एक तासाभरासाठीच एक ब्रेन वॉश केलं. त्यासाठी जर तुम्ही म्हटलं तर आपण दिवसभर बसताय, प्रत्येक ऍप आहे बरोबर. आता हे सगळं उभं करताना मला पण पैसे लागले की नाही, हे सगळं दुखणंच आहे माझ्याभोवती. पण मी असं म्हणतो की हे मला जर तुमच्याकडून पैसे कमवायचे असेल आणि तुम्हाला माझ्याकडून पैसे कमवायचे, आपली दोस्ती व्हायला पाहिजे,
बरोबर की नाही? आणि ही दोस्ती जर व्हायची असेल तर ही दोस्ती आपल्याला 500 रुपयांनी सुरू करायची, जी काही लाखो करोडपर्यंत आपण घेऊन जाऊ शकतो. कशी? हे एक ऍप आहे या फर्मच्या नावानं, ती भेटेल तुम्हाला काही दिवसांमध्ये. हे ऍप डाउनलोड करायचं. आता उदाहरणार्थ साहेब माझ्या शेजारी मी गेलो, त्यांना सांगितलं की भारतात एवढं एवढं स्कीम आहे, आपण एवढं एवढं काम करतो, सरकार आपल्यासाठी हे करतं. ते म्हणतात नाही नाही सरकार आपल्यासाठी. मग आपण त्याला थोडक्यात जर माहिती दिली, अजून बरीच आहे पण आपण थोडक्यात जर दिली, तर कुठलाही माणूस आहे ना 500 रुपयाचं ऍप डाउनलोड करून घेतो 100%. बरोबर? आजकाल 500 रुपये तशा अर्थाने फार छोटी अमाऊंट आहे. मग हे 500 रुपयेचं काम समजा अविनाशने माझ्यासाठी केलं आणि त्यांनी असं म्हटलं की हो सर मी आता तुमच्यासाठी काम करणार आहे, तर ते गेले तुमच्याकडे, तुम्ही त्यांना 500 रुपये दिले, ऍप डाउनलोड केले. आता मला हे तर सगळीकडेच असतं, याचं काय प्ले स्टोअरला गेलं की होऊन जातं ते. तसं नाहीये. आपण आता ज्या ज्या योजना बोललो या सगळ्या योजनांची माहिती वर्षभर आपण त्याचं काय फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, जे जे काय असेल या सगळ्याला पाठवणार आहोत. बरोबर? मला उद्या पापड करायचे, पापडासाठी मला एजन्सी सापडत नाही, याच्यात माहिती भेटेल. पण पर्टिक्युलरली तुम्ही मला म्हणजे त्या ग्रुपवर सांगितलं पाहिजे का मी माझा धंदा असा असा आहे आणि मला असं असं मार्केटिंग किंवा व्हॉट जे काय त्याची समस्या आली तर मी तुम्हाला त्याच्या रिलेट असलेल्या अनेक गोष्टी जास्त पाठवू शकतो. बरोबर? हे आलं वर्षभर मी तुम्हाला या सगळ्यांची माहिती या सोशल मीडियावरती देणार. दुसरं, अविनाशने आता तुमचं हे करून घेतलं आणि मग त्यांना अविनाशला काय फायदा माझ्यासाठी? इथे दोन गोष्टी होणार. हे ऍप तुम्ही डाउनलोड करून घेतलं, इथं आहे अविनाश सोनवणे आणि इथं आहे SCS सुगत कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. अविनाशला 200 रुपये याच्यातली मिळणार. बरोबर? इथे किती रुपये राहिले? 300. आता इकडचा खर्च सांगतो, तिकडे पुढे काय बेनिफिट आहे ते सांगतो. इथं मला कंपनी करायची आहे, माझ्यासोबत टीम लीडर असणार आहे, माझ्यासोबत टेक्निकली पर्सन आहे, बॅक ऑफिस आहे. बरोबर? हे सगळं होताना या 300 मध्ये अजून एक गोष्ट आहे, ती अशी आहे की कुठला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला MSME, ऍग्री आणि आपण बोललो ती सर्व्हिस इंडस्ट्री, याची 150 रुपयाची एक माहिती पुस्तिका पण त्या क्लायंटला मिळेल, म्हणजे तुम्हाला मिळेल. याच्यातनं किती रुपये राहिले खाली? आणि मी हे सगळं पण याच्यामध्ये खर्च करणार आहे. माझं स्वतःचं प्रॉफिट मी 50 रुपयापेक्षा कमी म्हणजे तेवढाच आहे. आता अविनाशला इथे 200 रुपये मिळाले, ते खुश. पण 200 रुपयात तर जेवण पण नाही होत मुंबई सारख्या शहरात. मग आपली अपेक्षा अशी आहे का हे 200चे किती लोक व्हायला पाहिजे? आता इथं अविनाश आहे, सॉरी हा इथं आहेच अविनाश. यांनी एका दिवसाला किमान 10 लोक जर केले तर किती रुपये उभे राहतात? हा यांचा नेट प्रॉफिट आहे. बरोबर? एक. दुसरं, आता हे झालं ऍप डाउनलोड केलं, त्यांचं समजा मॅडम क्लायंट आहे, मॅडमने हे केलं आणि महिन्याभरानंतर मॅडमला दररोज यायला लागलं. ते बऱ्याच वेळा माणूस काय हे काय दररोजच आहे, पण अचानक त्यांना ना असं बघतो यार मी आपल्याला तर आपल्या मसाल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि महिन्याभरानंतर यांना जाग येते. हे काय करतात, आपण दिलेल्या व्हॉट्सअपवरती कॉल करतील किंवा मेसेज टाकतील आणि आपल्याकडून लगेच त्यांना काय त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जो काय मेसेज आहे तो गेला का मग यांचं काम सुरू होतं. मी त्यांना विचारतो मॅडम व्हेंचर कॅपिटल तुम्हाला आतापर्यंत किती खर्च पडला डॉक्युमेंटसाठी? आता त्याचं काम मोठं आहे 5 कोटीचं, पण किती झालं? 8 लाख रुपयांची गरज. किती? 8 लाख. आता बघा 3.5 कोटी कमवायचे तर 8 लाख रुपये फार किरकोळ आहे. मग आपण असं म्हणूया की यांचे 50,000 रुपये गेले, घटकाभर आपण असं पकडूया. बरोबर? याच्यामध्ये आपण काय काय देणार? आणि त्यांना आता काम प्रत्यक्ष सुरू करायचं. कुठलाही प्रोजेक्ट म्हटला की त्याला येतो प्रोजेक्ट रिपोर्ट. तुम्ही सगळे शिकले. मग मी काय करतो, एक पॅकेज ठरवतो. किती? 50,000चं. मग याच्यामधले सुद्धा 5%, 10% जे काय असेल
ती अमाऊंट सुद्धा मी अविनाशला पाठवणार. म्हणजे हा झाला एक भाग, हा झाला 2 भाग. याचे हे आकडे मागे पुढे होत राहतील. तिसरं यांचं लोन होणार आहे. या लोनला पण 5% आपण देणार. यांचं 1 कोटीचं लोन झालं. अविनाशला किती पैसे भेटतील? बरोबर ना? तुम्ही मला सांगा, तुम्हाला 1 कोटीचं एनसीडीसीचं कर्ज मिळालं तरी त्यांना 5 लाख रुपये भेटणार आहे. माझं असं म्हणणं आहे की हा आकडा हा दररोज वाढला पाहिजे. एका दिवसाला किमान एका व्यक्तीने 10 लोक करावेत, म्हणजे त्यांना 2000 रुपये भेटतील. एक. दुसरं, हे सगळं करताना तुम्हाला आणि मला आपल्याला नेमकं काय काम करायचंय त्याच्यातल्या काही गोष्टी अशा आहेत. जर हे 2000 रुपये मला भेटत असेल आणि जर टीम चांगली उभी राहिली तर त्या टीम लिडरला सुद्धा आपण पैसे देणार आहोत. शेवटी एकटेच काम नाहीये, लक्षात ठेवा. ताकद लावावं लागते याच्यामध्ये, कन्व्हिन्स करायचं समोरच्याला. हे पैसे इथं उभे राहतील, यांना हे उभे राहतील, इथं पण तिसरे होतील. चौथी गोष्ट, जेव्हा तुमचं युनाइटली काम कराल, अगदी सगळेच एकत्र याल, त्यावेळेस याच्यामधून क्लस्टर बेस प्रोग्राम आपण जर केला, 3 वर्ष तुम्ही केला, सर 3च वर्ष ना स्टॉक एक्सचेंजला, सेबीला, 3 वर्ष जर तुम्ही एकत्र केला तर यांचं मानगोट पकडा, शर्ट पकडा, काय पकडा, यांना सांगा आम्हाला सेबीला तिकडे आमचं रजिस्ट्रेशन करून द्या. नीट जर काम केलं, यंग लोकांना, तर यांचं सोडून द्या, पण यंग लोकांना सांगतो तुम्हाला 100 कोटीचा पण धंदा पुढल्या 5 वर्षामध्ये उभा राहू शकतो. एवढा चांगला फंड्स आहे. अडचण कुठे होते माहिती का? आपण सिरियस नसतो आणि एकदा स्किप झालं ना तर ते मोबाईल सारखं स्किप झालं. पण याच्यामध्ये ना नेटाने काम करावं लागतं. इथे जर तुम्ही नीट काम केलं, दररोज 10 लोक व्हावेत, त्याच्यापैकी किमान 10 लोक तरी तुम्हाला दर महिन्याला डॉक्युमेंटवाले मिळतील आणि किमान 10 लोक तुमचे लोनवाले जर झाले, मी पहिलं सांगतो, एक माणूस वर्षाला पर मंथ 2 लाख रुपये कमावणार. काही करा. माझ्याकडे प्रोजेक्ट रिपोर्टला मी 50,000 रुपयाच्या खाली 1 रुपया घेत नाही. मी वैयक्तिक सांगतो, लोकांचं सोडून द्या. यांना विचारा काय परिस्थिती. म्हणजे यांचंच फक्त कदाचित कमी किंवा काहीतरी आता यांचं काम खूप मोठं म्हणून, पण समाजामध्ये जेव्हा तुम्ही सीए कडे जाता किंवा सीएस कडे जाता किंवा काय कुठेही तसं, ह्या सगळ्या ठिकाणी तुम्हाला एकच गोष्ट जाणवते, ज्याला पैसे टाकावेसे वाटताना तोच धंदा करतो. तुम्हाला तोच क्लायंट शोधायचा आहे. आता कोण आहे? खूप वेळा प्रश्न येतो की आम्ही मुंबईत आहोत आणि मग हे तर आम्हाला दुकान, हे तर कळालं ना तुम्हाला, याच्यात ते क्लिअर झालंय ना. बरं कुठं कुठं मुंबईत आहे माहित नाही ना. बघा, एकट्या मुंबईमध्ये बचत गटांची संख्या किती माहिती का? सेल्फ हेल्प ग्रुपची माहिती आहे कोणाला? मुंबईत चित्रावाग याच्यावरच आमदार झालेले आहेत. ताकद फार मोठी. बरोबर. इथं रेल्वे नावाचा एक प्रकार आहे. किती लोकसंख्या असेल? रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची संख्या किती? किती लाखो मध्ये? 1 लाख पकडू आपण 50,000. बीएमसी ला किती लोक आहेत? गणेश भाई, बीएमसी ला किती लोक असतील कामाला? बीएमसी कर्मचारी कमीत कमी 3.5 लाखाच्या आसपास. बघा, आम्ही दिवस पकडतो. बरोबर. आमचे चांदवकर साहेब आहेत. साहेब, आपल्या बांधकाम मजूरवाल्याची संख्या किती आहे? हे जे कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत ना, त्यासाठी प्रचंड स्कीम येतात. तो खरं मोठा विषय. बांधकामवाले 5 लाख. बरोबर. गणेश भाई, सहकारामध्ये तुमचे जे काही गट आहेत किती आहेत? संख्या, तुमची संख्या सांगा, त्या गटांची सांगा, लोकांची नका सांगू. सहकारी गट काय, तुमच्या सहकारी संस्था वगैरे? संस्था मुंबई उपनगर, पश्चिम उपनगराचे 2 पार्ट आहेत. अशा मिळून जवळजवळ 15 लाख संस्था आहेत. काय ऐकलं ना? 15 लाख संस्था, बेरोजगार संस्था, सेवा सहकारी, त्याच्यात महिला बचत गट, महिला बचत गट वरती ते राहतात. हा, इकडे केलं म्हणजे त्यांनी तुमचं तो. मुंबई बँक जी आहे ना, हा, हे तर मुंबई बँक वाले आहेत. सेवा सहकारी संस्था, मजूर संस्था
अशा लोकांना टीओडी देते, म्हणजे त्यांना वर्क ऑर्डर मिळाली ना त्याच्या अगेन्स्ट 20% टीओडी देते. किशोर सर, तुम्ही बॉलिवूड वाले आहे, किती लोक आहेत बॉलिवूड मध्ये? 3.5 लाख लोक आहेत. 4 लाख. मला एक सांगा, हे तर मी आपलं असंच जे आठवतंय ते आपलं टार्गेट आहे 1 लाख लोकांचं. इझी आहे का काय? म्हणजे मी मुंबईच्या बाहेरचा आहे ना, तरी पण मला ही भानगड माहिती आहे. मी तुमच्या समोर जे उभा आहे ना, ती ह्याच भानगडीवर उभा आहे. हे मुंबईत आहे, फक्त पोहोचायचंय मला इथपर्यंत. मी तुम्हाला आज पैसे देतो, एकट्या मुंबई बँकेकडे जरी तुम्ही गेला तरी तुम्हाला याच्यातले बरी लोक सापडतील SHG मधले. मला एक सांगा, तुम्ही झोपडपट्ट्यांमध्ये जाणार असेल, तुम्ही कार्यकर्ते म्हणून तुमचे NGO आहे, रेशनिंग कृती समिती जिथं काम चालतं, या सगळ्या ठिकाणी सगळ्या लोकांना पैसे हवे आहेत. आपण प्रयत्न का नाही करणार? बरं, दुसरं एक असं मुंबईमध्ये अजून एक गोष्ट आहे की आप लोग मुसलमान हो, बराबर ना, तो मौला मागत का खाली एक ही नाम सुना है हम लोगों ने, वैसा बिल्कुल नहीं है. मेरे पास 170 पेज का खाली माइनॉरिटी का लिए बड़ा स्कीम है. तुमच्याकडे मुंबईमध्ये NGOचं प्रचंड मोठं जाळ आहे, बरोबर. NGOचं जर रिलेट तुम्ही फक्त समाज कल्याण बरोबर केला तर समाज कल्याणच्या इतक्या योजना आहेत का ते आपल्या तिथपर्यंत पोहोचता येत नाही. समाज कल्याणच्या मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. माझे यांना बिरवटकरांकडून ती माझी ओळख आहे. मुंबईमध्ये आसामचा एक माणूस आहे ज्याचे 8 अनुदान मिळणारे वृद्धाश्रम आहेत. तर एका वृद्धाश्रमाला त्याचं अनुदान मिळतं 60 लाख रुपये वर्षाला. सांगा तुम्ही कुठे आहात त्याच्यात? तो माणूस राहतो कुठे? गुवाहाटीत, काम मुंबईत करतोय. मी अशा ठिकाणी त्याचा वृद्धाश्रम बघायला गेलो, जोगेश्वरी स्टेशनला वेस्टला उतरलं की बोले इसमें अपना, अरे मुले एकदम स्टँडर्ड, बोले अपना ऍड्रेस आहे, बाकी कुछ नाही. माझं म्हणणं असं आहे की तो चुकीचं करतो, पण ती गोष्ट सत्य आहे ना, कारण ती सरकारची आहे. मग जर ती सरकारची असेल तर ती माझी आहे. मी फ्रॉडवाल्यांची मुद्दा म्हणून का देतो का तुम्हाला वाटलं पाहिजे चला हो करू शकतो, नाही क्यों नाही करू, बरोबर ना. तुमचं गोवंडी आहे यांचं कार आहे, तो गोवंडी उतरी साईड राहतं. अच्छा, आजपासून डम्पिंग ग्राउंडला किती लोक गेले? मुंबई डम्पिंग ग्राउंड हे शिवाजीनगरचं गेलेत ना, अच्छा सगळे जातात. ओके, मुंबईचा कचरा त्या ठिकाणी कचऱ्यापासून प्रोसेस करणारा धंद्याची टेंडर किती रुपयाचं निघालं पाहिजे मला सांगा बरं. एक आकडा द्या किंवा तिथं टेंडर निघालं याचं कशाचं? कचरा 135 कोटी रुपयाचं टेंडर आहे वर्षाचं. आणि टार्गेट मी त्यातलं काही जे लीडर्स आहेत त्यांना विचारलं की मंथली किती निघतं? 1,500 कोटी. तुम्ही आता जर धारावीला गेलात तर धारावीला आता ते कट करायचं काम चालू आहे अदानी ग्रुपचं, तुम्हाला माहित असेल ते. तिथे 10 एकर लँड आता फक्त कचरा संकलन करून त्यापासून काय म्हणा आपण खत आणि हे सगळं बनवतात ना, रिसायकलिंगचं. याच्यामध्ये तुम्ही कुठे आहात? वेस्ट मॅनेजमेंटसाठी 50% सबसिडी जी कचरा संकलनाच्या बाबत आहे, सेग्रिगेशन करायचं. आता म्हणणं असं मला बोलायला खूप आहे, म्हणजे मी काही पण इतक्या खूप गोष्टी बोलत राहील, पण तुम्हाला जोपर्यंत तुम्ही पुढे येत नाही आणि तुमच्या सोबत लोकांना घेऊन येत नाही तोपर्यंत. आता हे मी का बोलतोय माहितीये? तुमच्याकडे अधिक इन्फॉर्मेशन जावी आणि तुम्ही 500 रुपयावर डोळा ठेवावा. माझं पहिलं वाक्य आठवतं ना, ऑल इज वेल, आणि मी स्वार्थी आहे. तो स्वार्थ आपल्याला इथे सापडेल त्या 500 रुपयामध्ये. स्वार्थ याचा अर्थ असा होता की आपल्या लोकांना फसवत नाही आपण, हे पहिलं लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतं मी याला फसवलं त्या दिवशी कान बंद करून टाका. इन्फॉर्मेशनची ताकद प्रचंड आहे. कारण मी जे बोललो ना याच्यापैकी तुम्हाला जी गोष्ट आकलन झाली किंवा जे कळालं
ही ताकद फक्त आणि फक्त माहितीची आणि अभ्यासाची. मला असं वाटतं की आपण जर नीट काम केलं, ग्रामीण भागामध्ये असेल तर ऍग्रिकल्चरवर आपण बोललं पाहिजे, ग्रामीण भागामध्ये असेल तर आपण फळ फळांवर बोललं पाहिजे, ग्रामीण भागामध्ये आपण फुलांच्या शेतीवर बोललं पाहिजे, त्याच्या पेस्टिसाइड फर्टिलायझर बोललं पाहिजे. पण मुंबई जर तुम्हाला यायचं असेल तर मुंबईमध्ये मात्र आपल्याला सर्व्हिस इंडस्ट्रीवर बोलावं लागेल, या कचऱ्याच्या बाबत बोलावं, वेस्ट मॅनेजमेंट बाबत बोलावं लागेल. तुम्ही अगदी दादरला कपडा मार्केट प्रचंड मोठं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही ना आपण कुठं आहोत? जर आपल्याला यासाठी काम करायचं असेल तर मला असं वाटतं की आपण हे सगळं काम करूया सोबत. काय आपल्याकडे प्लॅनिंग आहे? तर सगळ्यांना असं वाटतं की हे सगळं जरी झालं, लोन मात्र मला मिळालं पाहिजे, किंवा ते व्यक्तीला तुम्हाला सोडून द्या, तुमचं आता लोनची व्यवस्था झाली. लोन मिळवताना 2 ते 3 गोष्टी आज ज्या जाणवतात त्या अशा आहेत. एक तर तुमचा परमनंट ऍड्रेस नसतो, त्यामुळे बँक मॅनेजर 10 वेळा विचार करतो. दुसरी गोष्ट, तुमचं सिबिल खराब आहे. सगळ्यांचं सिबिल खराब आहे, ते कोरोनाने अख्खी वाट लावून टाकली आपली सगळ्यांची. पण हे सगळं जरी खरं असलं तरी सबसिडीचा आधार घेऊन आपण काहीतरी नाविन्यपूर्ण देऊ शकतो, याचा कॉन्फिडन्स मात्र आपल्याला पक्का आहे. तर मला असं वाटतं की पुढल्या काळामध्ये, पुढल्या 8 दिवसामध्ये समजा तुमच्या हातात जर ते ऍप आलं तर कॉन्फिडेंटली तुम्ही मला सांगा की आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्याकडून येऊया, तर माझं बऱ्यापैकी झालंय, वेळेचं हे आपल्याकडे. हो, मग आपण ते पुढली जबाबदारी माझी. मला वाटतं साळवी सरांनी, त्यांना वेळ कमी पडला, पण 8 वाजता आपण 7ची मीटिंग होती, मला वाटतं 7 सव्वा 7ला चालू केली, आणि त्यांनी बऱ्यापैकी आपल्या स्कीम समजून सांगितलेल्या आहेत. आणि मला वाटतं इथे जो उपस्थित आहे ना, आता काय होतं, मला 60 लोकांची संख्या सांगितल्यामुळे मला कोमल मॅडम कडून 7-8 लोक येणार होते, विनोद साहेबांकडून 10 लोकांचा त्यांचा टार्गेट होता, आणि गणेश भुते साहेबांकडून 5-6 लोक येणार होते. म्हणजे अशा प्रत्येक जण आपापल्या येण्याचा प्रयत्न केला, पण काय करणार असतो ना, आपण जे आले त्यांना समजलं. पण मला वाटतं भविष्यामध्ये काय त्यांना, म्हणजे आता तुम्ही जे आलात ना, हे तुम्ही फाउंडर झालात, तुमच्या माध्यमातून लोकांना कन्व्हिन्स करायचं आहे, कसं तयार करायची. सरांनी सांगितलं हे एका दिवसात समजणारं नाहीये. म्हणजे आता 500 रुपये घेऊन आपण आपल्या स्वतः पहिलं रजिस्ट्रेशन व्हायचंय, त्याच्यानंतर आपण अनेक लोकांना त्याच्यामध्ये कनेक्ट करायचंय. म्हणजे जो रजिस्ट्रेशन होईल, आता उदाहरणार्थ कोमल मॅडमने त्यांच्या विभागामध्ये बँडापा राहतात, बँडाला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं, अनेक महिलांना त्यांनी कनेक्ट केलं, तर 500 रुपये त्यांना वर्षभराची त्याची फीज आहे. ऍप्स तो त्यांना 1 वर्षासाठी तो ऍप्सचे त्यांनी त्याचा उपभोग घेऊ शकतात. आमच्या त्या ताई आलेल्या, त्या महिला म्हणजे महिला मंडळ चालवतात, तर त्यांनाही माहिती आहे कसं काम करायचं ते. त्याच्यानंतर अनेक लोक इथं जे आहेत ना, ते आम्ही प्रत्येकाकडून 2-4 लोक, पण प्रत्येकाला हा ऍप घ्यायचा आहे, त्याच्यातून रजिस्ट्रेशन होणार आहे. उदाहरणार्थ कोमल मॅडमने ऍप डाउनलोड केला, त्याच्या रेफरन्सने इमिजिएट स्कॅन केला ना, तर 200 रुपये 30 रुपये रजिस्ट्रेशन झाला. हे सरांनी सांगितलंय. मग ते 200 रुपये तुमच्या माध्यमातून महिनाभरामध्ये जेवढे तुम्ही रजिस्ट्रेशन करणार ते तुमचं बेनिफिट असणार. माहिती तुमच्या लक्षात आहे. दोघं म्हणजे 35 लोक इथे प्रेझेंट आहेत, म्हणजे आमचा टार्गेट हा म्हणजे कमी करूनच होतो, कारण मला वाटतं अरुण माने सर हे इंजिनियर आहेत आणि हे पनवेलवरून आलेले आहेत. अनेक ठिकाणी आता आमचे बँकर्स आहेत, आणि त्या संदर्भात त्यांना काय माहिती भेटेल, म्हणजे त्यांना या माध्यमातून मला वाटतं बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल, आणि त्यांचा वेळ घेतलाय, कारण ते उद्या पण आहेत. तर ज्यांना ज्यांना भेटायचं असेल तर संपल्यानंतर आपण तुम्हाला एक उद्याची वेळ देणार, कारण विवेकानंद ईस्टला आहे ना लॉज आहे, तिथं त्यांचं स्टे आहे. तर ज्यांना ज्यांना माहिती हवी असेल तर त्यांना ती माहिती उद्या सेशनला तुम्हाला दिली जाईल. म्हणजे 1 to 1 जर आलात तर उद्याच्या दिवसभरामध्ये कसं काय शेड्यूल आहे ते तुम्हाला सांगितलं जाईल. त्यातल्या नितीन कांबळे हे पण इंजिनियर आहेत, नशामुक्ती अभियानाअंतर्गत समाजसेवक, ते इथं त्या आलेले आहेत. आणि आज आमच्या सुनीताताईंचा वाढदिवस आहे, तर त्यांनीही आपला वाढदिवस इथे साजरा केलेला आहे. तर त्यांना बुके द्यायचा राहिला होता, तो आपण आता थोड्या वेळात करून घेऊ. मला वाटतं आज ह्या कार्यक्रमाला त्यांचा हार्दिक अभिनंदन. कारण काय एक महिला असून जिद्द सोडली नाही, दिल्लीपर्यंत त्यांनी फाईल पुटअप केली, सगळे त्यांची KYC कंप्लीट करून आता 8 डिसेंबरला त्यांना
पोर्टलला पाठवायचं. पोर्टलला पाठवायचं म्हणजे सगळी तयारी करून मी पाठवलं. मला वाटतं ताई तुम्ही जरा 2 मिनिटं बोललात तर बरं होईल. कारण काय होतं माहितीये का, तुमच्यासारख्या महिला बघून आमच्या पण महिला त्यांच्यामध्ये एक एक्स्ट्रा एनर्जी येईल असं वाटतं. ताई या तुम्ही. सरांनी तर सगळी माहिती दिली. नाही दिली तरी तुमच्या तोंडून कसं असतं. म्हणजे ते गडिंग्लज, कोल्हापूर जिल्ह्यामध्येच गडिंग्लज तालुक्यामध्ये मी राहते. तर सरांनी जसं मगाशी सगळं जे सांगितलं, तर मला कसं खूप जिद्द आहे की काहीतरी पुढे करायचं, म्हणजे एवढ्या वेळेस थांबायचं नाही. माझे मसाल्याचं म्हणजे छोटस सुरू आहे, त्याच्यामध्ये पण थोडे चढ उतार होत असते, कमी जास्त होत असते. तरी पण मी त्याच्यातून सुद्धा सरांनी जेव्हा मला सांगितलं तर मी डॉक्युमेंट साठी इतकं मागे लागले ना, अक्षरशः कधी कधी वाटायचं नको ते सोडूनच द्यावं, काय खरं नाही हे होणं. पण मी थांबले नाही. म्हणजे रजिस्ट्रेशन करणं, ते जीएसटी, ते खूप म्हणजे केवायसी करणं, परत तुम्हाला पॅन कार्ड आहे, कंपनीचे रजिस्ट्रेशन गव्हर्नमेंटचे होणं, आणि कुठलं पण काम करताना 3 महिने 2 महिने ते डॉक्युमेंट्स लागतात. आणि त्याच्यासाठी एक डॉक्युमेंट जर करायचं असेल ना, त्याला कमीत कमी 10-12 तरी ते असे लिस्ट दिलेले असतात. आता हे त्याला लागणार आहे, हे त्याला लागणार असे. मग ते हेच माणूस थकून जातो त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की थकून आहे त्याच्यामध्ये, आणि काय ते करायचं म्हटलं ते करायचं. तर माझे डॉक्युमेंट पूर्ण झालं, सगळं झालं. पोर्टलला पण गेलं आणि पोर्टलला दिल्लीतून मला फोन आला. ते म्हटले की असं असं नवीन एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि ते फक्त तुम्हाला आता म्हणजे ओल्ड दाखवायचं आहे, आणि ते ओल्ड होण्यासाठी फक्त तुम्हाला आता डिसेंबर 8 व्हायला लागेल. मग ठीक आहे मग म्हटलं, आणि आता ते 8 डिसेंबरला मी पाठवून देणार परत. म्हणजे माझं ते पोर्टल नंबर कॅन्सल झालं. मग ते सब्जेक्ट पाठवलं त्यांना की तुम्ही कॅन्सल म्हणून पाठवा म्हणून. मग ते पाठवलं, पण आता न्यू पाठवणार मी 8 डिसेंबरला. मग ते माझ्या कमिटीमध्ये जाणार. असं म्हणजे तिथपर्यंत पोहोचले मी आता. आमच्या गीता देवी ताई आहेत आणि खरंच त्यांना आता शुभेच्छा देऊया, कारण 8 तारीख नंतर ते करोडपतीच्या म्हणजे ते यादीमध्ये ते समाविष्ट होणार आहे. तर सर्वांनी त्याचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत केलं. मला एवढंच सांगायचं, जिद्द म्हणजे हारून कितीही म्हणजे प्रयत्न करावे तरी करावेच, हार मानू नये त्याच्यामध्ये. तर ते सक्सेसफुल होतं, नक्कीच होतं. धन्यवाद ताई तुमच्या आणि सरांचा फॉर्म सरांना मी पाच पडत असते, काय नाही झालं ना सरांना लगेच मी कॉल करते. ते सीए ना सांगा, हे करा ते सारखं सुद्धा असतं. म्हणजे सर आपलं हे करून देतात, मार्ग दाखवतात. बरोबर तुमची कन्सिस्टन्सी असल्यामुळे तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात आणि साहेब प्रत्येकाला वेळोवेळी सहकार्य करत असतात. धन्यवाद ताई. दुसरी गोष्ट मला असं वाटतं की ताईंचा 8 तारीखला तर त्या करोडपतीच्या यादीत जातील, पण त्याच्यासोबत मला असं वाटतं अजून आमचे समाजसेवक गणेश भुते या ठिकाणी आहेत, त्यांचं पण आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या वाजवा. मी माझं तुम्हाला सांगेन, 2009-10 पूर्ण मुंबईमध्ये प्रायोगिक तत्वाने राहुल शेवाळेच्या वॉर्डमध्ये म्हणजे स्वच्छ प्रबोधन अभियान हे राबवलं गेलं होतं 4 संस्थांच्या माध्यमातून. आणि ते राबवत असताना ती सँक्शन 18 ते 24 महिन्याची ती स्कीम होती आणि 4 संस्था त्यावरती कार्यरत होत्या. तर ते कार्यरत होत असताना माझी संस्था आणि माझ्या सहकार्याच्या 4 संस्था होते. त्याच्यामध्ये आमचे इथे सर जरा 2 मिनिटं उभे राहा. म्हणजे काय होईल, आपण 2009ला आपण ती राबवली लोंढे साहेबांच्या माध्यमातून, तुम्ही सुपरवायझर होता. आणि त्या 3ही संस्था म्हणजे 4ही संस्थांना मी लीड केलं, कारण कसं 4-4, 6-6 महिने पैसा येत नव्हता. मग त्यावेळेस काय झालं, मला आर्थिक सहकार्य मला स्वतः सुभाष दळवी त्यांनी, त्याच्यानंतर अनेक लोकांनी मला मदत केली. आमच्या तालुक्याचे अध्यक्ष मधुकर कांबळे साहेबांनी, त्याच्यानंतर मी माझं बोर्ड वगैरे करून जवळजवळ ते 20 महिने चालवलं आणि त्याची सँक्शन पूर्ण मुंबईला मिळाली. मग त्याच्यामध्ये सुका कचरा, ओला कचरा, सॅग्रिगेशन अनेक पार्ट होते. पण काय झालं, त्याच्यामध्ये राहुल शेवाळे हा पॉलिटिशियन खासदार असल्यामुळे त्याने महिला बचत गटांना आम्ही सांगत होतो त्यांना ट्रेन करून त्यांना ते त्याच्यावरती घ्या, पण डायरेक्ट बसवल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला आणि त्याच्यामुळे ते काम आता आहे चालू. पण सांगायचं तात्पर्य ती संधी होती आपल्याला, आपण त्याच्यावरती खूप मोठं काम करू शकतो बीएमसी सोबत. तर आपल्याला ती संधी आहे आणि त्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. तर सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की सुका कचरा, ओला कचरा ते केल्यानंतर मी स्वतः हेड ऑफिसला जाऊन जिओ जे होते ना त्यांना सुका कचरा, ओला कचऱ्याचं सॅग्रिगेशन कसं करायचं,
म्हणजे लोकांकडनं कचरा घ्यायचा, त्याचे पैसे द्यायचे त्यांना, आणि त्याच्यातून कचरा जमा करून सुका कचरा ओला कचरा 2 बकेट देत होतो आपण प्रत्येक. महाराष्ट्र नगरला ती स्कीम राबवली, त्याची सँक्शन पूर्ण मुंबईला मिळाली होती, आणि त्याचे साक्षीदार आमचे गणेश भुते समाजसेवक इथले लोक अदालत त्याचे अध्यक्ष राष्ट्रीय संस्थापक आहेत आणि धनगरांचं ते नेतृत्व करतात. पण आम्हाला एवढंच सांगायचं होतं की त्यावेळेस त्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केलं, त्यामुळे आम्ही कुठेतरी सक्सेस झालो. आणि त्यानंतर आता आपल्या जो राहिले 15 मिनिटं राहिले, तर चहा आणि स्नॅक्सची व्यवस्था केलेली आहे. तर आपण थोडस ह्या ठिकाणी तुम्हाला जे काय लागणारी यंत्रसामुग्री म्हणजे जे काय टूल्स आहेत ते तुम्हाला सावी साहेब देतील, मदत करतील. तर त्यासाठी तुमचं इथं रजिस्ट्रेशन होणार आहे. तर सर रजिस्ट्रेशन साठी आपण नेक्स्ट मीटिंग आहे ते, तर ते तुम्हाला कितपत पडलं त्याच्याबद्दल जर तुम्ही जर फीडबॅक दिलात तर बरं होईल. कारण त्यांना पण म्हणजे त्यांनी 2 तास जे काही बोलले तुमच्या समोर, तर त्याच्यात तुम्हाला किती समजलं त्याच्याबद्दल तुमचे पण आन्सर येऊ दे. आणि मला एक पर डे 2000 रुपये मिळाले होता असं एक साधारण मला एक आकडा काय हातवर करून नाही, तुम्ही कोल्हापूर आले, तुम्ही नाही. दुसरं सेशन होणार आहे. कारण ताई बघा तुमची म्हणजे तुम्ही ज्या हा मी सरांना आधी सांगितलं की पॅन इंडिया काश्मीरला पण करू शकतो. किती लोक आहेत जरा थोडस किती लोकांना तो आवडला. बोल के आवाज आनी चाहिए, यस और नो. ओके, इसके लिए ट्रेनिंग की जरूरत है आपको. ओके, दूसरा हाँ, क्या आप लोग फुल टाइम करना चाहते हो या हाफ टाइम या क्या पार्ट टाइम, कैसा? पार्ट टाइम. ओके, आपको फोकस कहाँ होगा? लाइक आप मुस्लिम कम्युनिटी से, तो मुस्लिम कम्युनिटी के लिए अलग से होगा, एससी लोगों के लिए अलग से. मेरे पास वो भी है सब रेडी. अगर कोई कोऑपरेटिव जैसे गणेश भाई, इनको अगर चाहिए तो कोऑपरेटिव है अपने पास. यानी जो अभी क्या इतना है, पूरा दिन जाएगा उसके लिए. लेकिन अगर आपको लगता है कि मुझे कोऑपरेटिव में काम करना है, मुझे शेल्टर में काम करना है, मुझे एग्री में काम करना है, मुझे एससी लोगों के लिए खास काम करना है, मुझे ओबीसी के लिए काम करना है, मेरे पास वो पूरा स्ट्रक्चर रेडी है. मैं ये चाहता हूं कि अगर आप लोग इस तरह से फोकस करेंगे कि मुझे 10,000 लोग ये साल में करना आहे, समजा तुम्हाला करायचंय आणि तुम्ही असं ठरलं की मला मी आता कुर्ला, रमाबाई नगर, कामराज नगर, पुढे काय विद्याविहार वगैरे या सगळ्या ह्याच्यामध्ये इथं मला 10,000 लोक घ्यायचे. तुम्हीच फोकस करा की मला ह्याच बेल्टमध्ये करायचे. मला पण अजून काय गोष्ट कळेल माहितीये की मला साधारण मुंबईतील लोकॅलिटी आणि हे सगळं माहिती आहे. तर त्याच्यावरून आपल्याला परत ती योजना तशी टर्न पण करता येऊ शकते. म्हणजे जसं मी असं बोललो की हिंगोली तुमचं कोणीच गेलं नसेल हिंगोली, इतकं लांब आहे, इथून 1000 किलोमीटर बस आहे. पण मग त्या ठिकाणी जाऊन सुद्धा आहे ना 2,64,00,000 रुपये मीच काढून दिलेत मी त्यांना. आणि म्हणणं तुम्हाला असं आहे की हे जेव्हा तुम्ही म्हणाल की मला बांद्रात काम करायचं, समजा कैसा है आपका एरिया बांद्रा का, बांद्रा में आपको काम करना है, तो वहां का लोकल जो है बिजनेस क्या है, लोगों की मेंटेलिटी क्या है, गोवंडी में कोई काम कर रहा है तो वहां की मेंटेलिटी क्या है. आमतौर पे साहब ऐसा है, बाहर से जो लोग आते हैं उनके लिए प्रोविजन क्या है. अभी ये साहब जो काम करने वाले इनके पास आप लोग, आपके भी लोग होंगे, नॉट मुस्लिम, बाहर से आए हुए वो भी लोग होंगे, महाराष्ट्र के भी लोग, ये काम करते अनऑर्गेनाइज सेक्टर के लिए. अनऑर्गेनाइज सेक्टर में जो सब लोग आते हैं, इसलिए मैं चाहता हूं कि अगर आप फोकस करोगे कि मुझे हर दिन 10 लोगों का ऐप डाउनलोड करना है, मुझे अगर 2,000 रुपए मिल रहे तो किसको नहीं चाहिए. एक अगर आप ये चाहते हो कि मुझे 2,000 रुपए की जगह 20,000 मिले तो आपको टीम खड़ी करनी होगी. तीसरी चीज गारंटी के साथ मैं लिख के देता हूं, अब जितने लोगों ने हाथ ऊपर किए ना वो आज हाथ ऊपर करेंगे, कल शायद बोलेंगे यार ये थोड़ा सा दिक्कत वाला काम है. मैं ये चाहता हूं जहां कठिनाई आती है वहां आपको खड़ा है. आप जब तक खड़ा नहीं रहोगे ना तब तक काम नहीं होगा. इनको मैंने आज सुबह कहा, यहां का मीटिंग होने के बाद मैं कोल्हापुर आने वाला हूं. मैं वहां पर भी कम से कम 20 लोग वहां खड़े रहेंगे, इसकी मेरी गारंटी है. नासिक में मैं कम से कम 100 लोग खड़ा करना, क्योंकि मेरा गांव है, मतलब वो रीजन में
धुलिया जळगाव हे सब औरंगाबादले. म्हणून तुमच्याकडून आहे ना एक कॉन्फिडन्स असा आला पाहिजे का मी स्वार्थी, मला परत 2,000 रुपये कमवायचे. हा जोपर्यंत तुमच्यात आहे ना ती रग येत नाही ना, आपल्याकडे एक अजून प्रॉब्लेम काय माहितीये का, आपण खूप गोष्टी पैशाच्या बाबत आहे ना सांगायला असतो. मला असं वाटतं काही सांगणं आपल्या गोदडीला किती भोक आहे आपल्यालाच माहिती असते, काही लोकांना सांगायची गरज नसते. खूप श्रीमंत माणसाच्या घरात जर आपण गेलो आणि त्याच्या घरात चहाला दूध नसेल ना तर गावात काय इज्जत करतात हे गावातल्या माणसाला जाऊन विचारा. अरे भीक लागली का, त्याची अडचण काय असते, त्याच्यावर लोखंडी कर्ज असतं, तो काहीच करू शकत नाही, त्याला दोरच घ्यायचा असतो. म्हणून तो दोर घ्यायचा नसेल, अपमान सहन करायचा नाही. जगातली लक्षात ठेवा, मी उदाहरण दिलं होतं की आईबाप सुद्धा लेकराकडे काय म्हणून पाहतात, म्हातारपणाची काठी. इतका स्वार्थ आपल्यात लपलेला आहे, त्याच्यामुळे आपण अजिबात घाबरायचंच नाही पैसे कमवायला. आणि दुसरं तुम्ही चोरी करत नाही, समोरच्याला क्लिअर सांगताय. तिसरी गोष्ट 500 रुपये इतकी छोटी अमाऊंट आहे, म्हणजे कोणी पे करू शकतं. दुसरं असं एकदम इडियट बॉक्स आहे हा, पण याचा फायदा जर चांगला केला तर आयुष्य उभं राहू शकतो. मला असं वाटतं की तुम्ही जर याचं नीट काम केलं तर परत 2,000 अजिबात अवघड नाही. ऍप डाउनलोड करायचे. बरं दुसरं असं याचा मेसेज तुम्हाला येतच नाही, तुम्हालाच येणार आहे. समजा आता हे आहेत, यांना असं वाटलं मला पिकरी फार्म करायचे, मला गोट फार्म करायचे, त्याची उत्तर मलाच द्यायची त्यांना. तुमचा विषयच नाहीये. माझ्याकडे मी ती यंत्रणा आहे माझी स्वतःची की एका वेळेस समजा 1,000 लोक आले ना तर 1,000 लोकांना इन्फॉर्मेशन पाठवण्याची जबाबदारी माझी आहे. साहेब ना टेक्निक जर वापरलं लाखो लोकांपर्यंत पोहोचलं, नाही वापरलं तर आपल्याला बायको पण विचारत नाही. तुम्ही एक साधे आता आपण सगळ्याचे लग्न झाले, आता ह्या बायका आहेत त्यांना आपण पुरुष आहोत. मला सांगा घरामध्ये सगळ्यात जास्त स्वार्थी कोण असतो, बायको की नवरा? आणि तिचा स्वार्थ इतका सुंदर असतो की गहू संपले, बाजरी संपली, ती नवऱ्याला म्हणते हे आणा ते आणा, त्याच्या आयुष्यावर पाठीमारा लागतो, परेशान होतो आणून आणून, पण त्यात प्रेम असतं. मला असं वाटतं की तिला पहिल्यांदा महागाई कळते का गोड तेल वाढले, लक्षात ठेवा. त्यामुळे कोरोनामध्ये सगळ्या बायकांनी तांदळात पैसे लपवून ठेवले होते, ते बाहेर आले आणि त्यांनी संसार चालवला. हा नोटबंदी सॉरी आपण असं म्हणूया की मला 2,000 रुपये कमवायचे, 2चे मला 20,000 कमवायचे, यासाठी तुम्ही प्रयत्न करा. मी 100% पाठीशी आहे, पण जोपर्यंत तुमच्याकडून येत नाही तोपर्यंत अवघड आहे. शेवटची निक्षून एक गोष्ट सांगतो मी, माझा स्वार्थ म्हणून माझी कंपनी 100% मोठी करणार आहे. तुम्ही माझ्यासोबत आले, तुम्ही पण पैसे कमवा. नाही आले तर मला अजून अशा 10 सभा किंवा अशा 10 मिटिंग होईल. तुम्ही नाही आले तर मला दुसरं कोणीतरी आहेच. माझं तर कामच आहे, मी आपलं सुरूच ठेवणार. मी त्यांचं शेपूटच पकडलेलं, काहीच सर काय काय माहिती है, मैं तुम्हारा आपका उधर से तब्बू जी को जानते हैं आप? तब्बू तबस्सुम तबस्सुम जो है उधर की हमारी कोऑर्डिनेटर है, मूवमेंट पीस फॉर जस्टिस एमपीजे के लिए काम करते थे हम लोग. मतलब 20-22 साल से हम राशनिंग पे काम कर रहे हैं. आरोग्य रमेश कदम तुम्ही करायचे. हो, त्याच्यामध्ये भाऊ पण आमचे फोटोग्राफर बरं बरोबर काम केले. अरे बाप. तर सांगायचं काय माहिती है, इधर पे जो बैठा है ना वो कम से कम 500 लोगों का मतलब उसका चेहरा जो है ना, मतलब उसका फेस वैल्यू मार्केट में अच्छी है. तो हम उम्मीद करते हैं कि आप लोग दिन के 10 रजिस्ट्रेशन करेंगे, 10 करते तो आपको 2,000 मिलता है, तो ज्यादा करेंगे तो ज्यादा. तो वो ज्यादा करने के लिए आपको टीम वर्क काम करोगे ना तो 20,000 भी दिन का कमा सकते हैं. ये मैं नेटवर्क मार्केटिंग के हिसाब से नहीं बोल रहा हूँ, लेकिन आपके साथ आपके सहेली दोस्त लोग मिलके काम करेंगे ना तो उसको क्या, देखो पैसा किसको नहीं चाहिए, हर एक को चाहिए. तो ये मिलके काम करना है हमें. तो ये काम करने के लिए तुम लोग सब साथ दोगे हमारा. हाँ, तो मैं उम्मीद कर रहा हूँ यहाँ पे आप लोग सब हमारे साथ है. और नेक्स्ट मीटिंग हमें ट्रेनिंग, अभी क्या आज आपने जो सुना लेकिन वो सच में करना है, तो एक सेशन के लिए एक दिन का एक सेशन लेंगे हम. तो उसमें हम पूरे आज जो आए वो आने के टाइम 2-2 लोग साथी लेके आएंगे, ऐसा उम्मीद करते हैं हम. क्योंकि आज 60 लोगों को बुलाया, 35 लोग आए, मतलब 35-36 लोग आए. तो मैं उम्मीद करता हूँ नेक्स्ट मीटिंग, देखो 100% कभी किधर काम नहीं होता है.
आप आए, आप खुद के लिए आए, तो आप खुद के लिए तालियां बजाओ। और मैं इसमें हाँ? थांबा, तुम्ही सही नंतर करा। मैं पहिला यहाँ पे हमारे गीता देसाई आमच्या भावी करोडपती आहेत आणि खूप लाख लाख शुभेच्छा त्यांना। साळी सर तुम्ही पण अरे ते घेऊन ये ना. या सर, सरळ बघा, सरळ सांगा। बनणार आहे, तर त्यासाठी तुम्ही स्वतःसाठी जोरात टाळी वाजवून घ्या, कारण काय माहिती का आपल्याला करोडपती बनायचं, करोडपतीच्या यादीत जायचं, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वांनी जोरात स्वतःसाठी टाळा वाजवा. नाही येऊ शकले पण त्यांचा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजतो. या सर काय माहिती का आपल्याला परत लागणार आहे, त्यानंतर काल गाडी पोहोचले आणि ते मुंबईला आले. आज त्याच्यानंतर सरी